भूलभुलैया मूवी बघितलाय? येस, मंजुलिका. भूतबाधा, देवी अंगात येणे, याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे की ह्या गोष्टी खरंच आहेत? ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्हाला काय वाटतं? फार इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. पिक्चरमध्ये बघताना मजा येते, पण रिअल लाईफमध्ये घडल्यानंतर डिप्रेशन हा फार वर्ड आता सर्रास वापरला जातो. तुमच्या दृष्टीने त्याचं गांभीर्य किती मोठं आहे? आता ज्यांना असं वाटतं की ते डिप्रेस्ड आहेत, मी त्यांच्यासाठी एक लिस्ट तुम्हाला सांगते की स्वतःला विचारा. आता एखाद्याला समजा पाणीपुरी आवडते आणि मी अशी उदास बसले आणि इफ यू आस्क मी पाणीपुरी खाणार का, आणि इफ आय एम येस 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 आय एम नॉट डिप्रेस्ड. ओके. व्हिन्सेंट घो, त्याचे ना एक पेंटिंग खूप फेमस आहे. सुशांत सिंग राजपूत सोशल मीडियावर त्यांनी ती पोस्ट टाकली होती. तर असं काय होतं की एखादी पेंटिंग आहे ती खूप रिलॅक्स फील करते किंवा त्या डिप्रेसिव्ह लोकांना फार छान वाटतं, असं काय होतं? काही लोकांना त्या दुःखाला कुरवाळायची सवय लागलेली असते. असं काय होतं की कुणाला फारच सॅड सॉंग ऐका वाटतात, भलेही त्याला दुःख असो नसो, ते छान का वाटतं त्यांना? सुख म्हणजे काय आहे तर काहीच नाही, आणि दुःख म्हणजे काय तर काहीच नाही. मी एक गाणं म्हणतो, बद्दो बद्दी बद्दो बद्दी, ठीक आहे? हे माझ्या डोक्यात मला काढायचं आहे, माझ्या डोक्यातून का जात नाही ते सॉन्ग? त्याला इन्व्हॉलंटरी म्युझिकल इमेजरी असं म्हणतात, की जे तुमच्याही नकळत तुमच्या डोक्यामध्ये जातात. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही एक स्टेजवर उभे आहात आणि तुम्ही बदोबदी गाणं गाताय आणि तुम्ही ते पूर्ण गाणं गायलं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या अक्षरशः. ओके. दिस इज अ थेरपी. काही लोक मी असे बघतो त्यांना फार ब्राईट कपडे घालायची सवय असते, केस फार कलरफुल करतात, गाडीचं सायलेन्सर फोडून ठेवतात की मी एक्झिस्ट करतो हे दाखवायचं अख्ख्या गल्लीतून. पण त्यांना ते असं का करावं वाटतं? रिझन असं असू शकतं की अटेन्शन सिकिंग. ए ढोल्या, ए काळ्या, बारक्या, ही बॉडी शेमिंगचा प्रकार झाला. काय भयानक दुष्परिणाम होऊ शकतात? आता दीपिका पदुकोणचा प्रेग्नन्सीचा व्हिडिओ व्हायरल होतो. तिने हिल्स घातल्यात म्हणून बोलतात, तिने तो ब्लॅक ड्रेस घातला म्हणून बोलतात. आपण थोडं ना सिरियल किलर बद्दल बोलू. येस येस येस. सो हे खूप एक डेंजरस स्टेटमेंट आहे. टेन्शन, डिप्रेशन, स्ट्रेस, ह्या पॉडकास्टमध्ये याचे सोल्युशन्स काय आहेत ह्याच्यावर आपण जास्त डिस्कशन केलं आहेत. सो सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द TAP पॉडकास्ट. कारण आपल्यासोबत आज गेस्ट आहेत सायकोलॉजिस्ट शर्वरी मुळे मॅडम. ह्या व्हिडिओला क्लिक करण्याच्या आधी तुम्ही विचार केला की मला काहीतरी मिळणार आहे शिकायला. सो मिळणार आहे. एन्जॉय. नमस्कार शर्वरीजी, कसे आहात? नमस्कार. मी खूप छान आहे ॲक्च्युली. थँक्यू अमितजी, तुम्ही आज इन्व्हाइट केलेलं आहेत मला, आणि या टॅप पॉडकास्टमध्ये आय एम रिअली एक्सायटेड की आज काय गप्पा होणार आहेत. यस, आपल्यात भरपूर गप्पा होणार आहेत. ॲक्च्युली आपला मोटो हाच असतो की लोकांना जास्तीत जास्त नॉलेज डिलिव्हर करण्याचा. सो बेसिकली आपण सायकोलॉजिस्ट आहात, राईट? कारण तुमच्या प्रोफाईलमध्ये बघितलं तुम्ही RJ पण आहात. येस. सो ॲक्च्युली लहानपणापासून मला खूप आवड आहे. म्हणजे जेव्हा आमच्याकडे तो व्हिडिओचा फोन आला ज्याने आपण व्हिडिओ शूट करायचो, तर त्यावेळेस एकदम कमी पिक्सल्सचा तो फोन होता, तरी सुद्धा इतकी एक्साइटमेंट असायची. मी आणि माझा भाऊ जो RJच आहे आता, RJ शौनक, सो रेडिओ सिटीमध्ये तो आहे, आम्ही दोघं मिळून व्हिडिओ शूटिंग्स करायचो. आणि ट्रेंडिंग टॉपिक्स, म्हणजे त्या काळात सोशल मीडियाही एवढा नव्हता, ऑर्कुट वगैरे असेल पण आम्ही नव्हतो कारण आम्ही शाळेत होतो त्यावेळेस. तर म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल जॉर्ज बुशला कोणीतरी बूट फेकून मारला होता, सो आम्ही जॉर्ज बुशला बूट फेकून मारण्याची ऍक्टिंग केली होती. मी असते ते जॉर्ज बुश आणि शौनक पत्रकार असतो, बूट लागला आणि मग तो काहीतरी फेकून मारतो, मग चिडते वगैरे. यूज टू डू ऑल दिस. आणि रेडिओमध्ये पण आम्हाला खूप आवड होती. मग आम्ही कुठलंही असं रँडम स्टेशनचं नाव घ्यायचो. 98.3 वर बोलताय तुम्ही, आम्ही शर्वरी आहे, मग श्रोत्यांचा कॉल आलाय, आकाशवाणीचा इन्फ्लुअन्स होता. आणि मग हळूहळू करत करत अहिल्यानगर जे आहे, सो तिथे बरेच वेगवेगळे म्हणजे अपॉर्च्युनिटीज तिथे अवेलेबल होत्या. तिथे स्नेहालयाचा रेडिओ नगर म्हणून एक प्रोजेक्ट होता. सो तिथे नवोदितांना त्यांनी संधी द्यायचं ठरवलं होतं. सो त्यावेळेस मी 12वीत होते आणि मग मी तिथे गेले. त्यांनी व्हॉइस टेस्ट घेतली, त्यांना आवडला माझा आवाज, आय थिंक सो. आणि त्याच्यानंतर थँक्यू. त्याच्यानंतर मग मी तिथे कंटिन्यू केलं 4 वर्षांसाठी. आणि नंतर मग कमर्शियलमध्ये बिग FM 92.7 धून बदल के तो देखो जे आहे, सो तिथे नगरसाठी मी RJ म्हणून काम केलं ऑलमोस्ट 5 वर्षांसाठी. सो असा रेडिओची जर्नी आहे माझ्या आयुष्यातला एक मेन इन्फ्लुएन्शियल पार्ट आहे. सो तुम्ही सायकोलॉजीमध्ये करिअर चूज केलं, त्यामध्ये तुम्ही शिक्षण पण घेतलं, परंतु भारतीयांची संख्या फार कमी असं माझ्या दृष्टीने मला असं वाटतं. किंवा जेव्हा कोणती सायकोलॉजिस्टचं नाव घेतो आपण तेव्हा ते पाश्चात्य देशातले रिलेट करतात. सो भारतीयांमध्ये असं काही सायकोलॉजीबद्दल काही अवेअरनेस होता की नव्हता कधी आधी?
खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली, आणि कोणीतरी याविषयी बोलायला हवं होतं. थँक्यू, हा प्रश्न उद्भवला तुमच्या मनामध्ये आणि बोललो आपण. मला असं वाटतं की मन किंवा बिहेवियर ही गोष्ट वेस्टसाठी, पाश्चात्य लोकांसाठी अतिशय नवीन गोष्ट आहे. म्हणजे गेल्या 100 वर्षातली 200 वर्षातली फार तर फार ही गोष्ट आहे. त्याच्या आधी थोडंसं लिहिलं गेलं होतं त्याविषयी, म्हणजे फार नाही, पण ते खूप चाचपडतच होते. म्हणजे फॉर देम पृथ्वी फ्लॅट आहे वगैरे, ते त्याच सगळ्या झोनमध्ये ते होते. आणि त्याच्या कित्येक वर्ष आधी आपण ग्रहताऱ्यांचा शोध लावलेला होता. आणि आपल्याला हेही माहिती होतं की आज किती वाजता कुठला तारा आकाशामध्ये कुठल्या दिशेला उगवणार आहे. आता हे एवढं म्हणजे अचूक गणित आपल्याकडे केलं जायचं ऋषींकडनं. सो आपण फारच पुढे होतो. सो नॅचरली आपण जर ज्योतिषात पुढे आहोत, आर्किटेक्चरमध्ये पुढे आहोत, प्रत्येक नालंदा विद्यापीठ तुम्हाला माहितीच असेल, तिथे प्रत्येक गोष्टीबद्दल लिहिलं गेलं होतं. सो आपण मनाबद्दलही पुढे होतोच. सो अनेक वेगवेगळ्या ग्रंथांचा मी इथे उल्लेख करू शकते, जसं की रससिद्धांत नाट्यशास्त्र, तिथे नवरसांचा उल्लेख होता. आणि फक्त असं नाही आहे की नवरस आहेत बाबा, एवढंच नाही, तर ते का आहेत, ते कसे उद्भवतात, कुठल्या प्रकारच्या स्टिम्युलेशन नंतर कुठला रस उद्भवतो. म्हणजे समजा वीररस उत्पन्न करण्यासाठी अशा कुठल्या घटना घडाव्या लागतात, अशा पद्धतीचा अभ्यास त्याच्यामध्ये होता. त्यानंतर पतंजली योगशास्त्र, पतंजली योगशास्त्रामध्ये अष्टांग योग आहे, तिथे तर मनाचा खूप डीप अभ्यास केलेला आहे. आणि पहिलंच वाक्य त्यांचं की योग चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तींचा निरोध. आता मग चित्त काय आहे, वृत्ती काय आहे, मन काय आहे, किंवा मन कुठे धाव घेतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये श्लोकांनुसार दिलेल्या आहेत. मनाच्या अवस्था काय, मग झोप काय येते माणसाला, किंवा माणूस इल्युजनमध्ये का जातो, ओव्हर थिंकिंग का करतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आता संत ज्ञानेश्वरांचा, माऊलींचा उल्लेख करायचा झाला तर माऊली असं म्हणालेत की मन कुठे आहे, तर मन आहे बुद्धीच्या वर आणि अहंकाराच्या उरावर. म्हणजे आपण म्हणतो ना लोकेशन दाखवा, लोकेशन दाखवा मनाचं, तर ते तिथे बसलेलं आहे. की ते बुद्धीमध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण जर बुद्धीमध्ये असतं तर मग एखादी वाईट गोष्ट आपण का केली असती ह्युमन्सनी. आपल्याला कधी कधी कळतं की हे चुकतंय माझं, मी हे नाही केलं पाहिजे, पण आपण ते करतो, म्हणून मग ते बुद्धीच्या वर आहे. आणि अहंकाराच्या उरावर का, तर आपण जी कुठली गोष्ट करतो तर आपल्याला त्याच्यामधून अहंकार आपला प्रकट करायचा असतो. कोणी जरी थोडं जरी आपल्याशी वाईट बोललं रस्त्यावर जाताना, तर आपण म्हणते काय काय रे, असं काय, मी लागून गेलो का, तू असं कसं मला म्हणलं, तर तो अहंकार. सो संत ज्ञानेश्वरांनी त्याविषयी लिहिलंय. संत तुकाराम महाराज ते म्हणतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. सो इतका सोपा साधा विचार की काहीच नाही सांगितलं त्यांनी, काही मोठी थेअरी नाही मांडलेली, साधं म्हटलं प्रसन्न करा, सगळ्या सिद्धी मिळतील. सो इतकं बेसिक आहे की आपण मनाला प्रसन्न ठेवणं का गरजेचं आहे. मला वाटतं की काही गोष्टी फक्त फॉलो करायच्या असतात, त्याच्यावर जास्त विचार नाही करायचा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणालेत ना, तर मग प्रसन्न करून पाहू मन, बघू काय होतंय, तो एक अभ्यास आहे. आणि आता आपल्या गप्पांमध्ये येतच जाईल की भारतीय तत्वज्ञानामध्ये मनाचा कसा आणि कुठे उल्लेख आलेला आहे, पण आपण भारतीयांनी याचा खूप आधीच अभ्यास केला होता, एवढं मात्र नक्की. ओके. आता विषय जुना निघलाच आहे, तर भारतीय कुटुंबाची ना जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर होतं. येस. आपण आता अजून 100 वर्ष जरी मागे गेलो तर बहुतांश लोक जॉईंट फॅमिलीमध्येच होते. येस. आता कुठं नोकरीनिमित्त लोकांना बाहेर यावं लागतं म्हणून घर थोडेसे विभक्त झालेत. परंतु जॉईंट फॅमिलीचा मनावर काही परिणाम होतो का, मनावर त्यांचा काही संस्कार होतात का? डेफिनेटली. आता समजा म्हणजे मी स्वतः अनुभवते आहे की मी इतके दिवस माझे आई वडील, आजी आजोबा, भाऊ असे आम्ही सगळे राहायचो. आणि त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस तुम्ही कुठला तरी प्रॉब्लेम घेऊन घरी येता, की काहीतरी तुमच्या करिअरमध्ये झालंय किंवा तुम्ही उदास आहात, सो घरामध्ये ना अनेक व्यक्ती असतात, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आणि आपल्याला एक सिस्टीम असते, एक सवय लागलेली असते की आजी एक तुम्हाला दिसत असते तुमची कोथिंबीर निवडताना, सो तो एक कम्फर्ट असतो. तुमचे आजोबा तुम्हाला काहीतरी भाजी आणताना दिसत आहेत, सो घर आहे, घर सेफ आहे, हा एक मनामध्ये तो फील येत असतो. तुमचे बाबा काहीतरी पेपरच वाचतायत, किंवा आजकालचे बाबा तर नुसते मोबाईल स्क्रोलच करत असतात, सो ते करतात. येस, माझ्या पण बाबा. तर ते आहे. आई काहीतरी स्वयंपाक घरामध्ये करते, खमंग पदार्थाचा वास येतोय. सो हे जे ॲम्बियन्स आहे, हा बेसिकली हाच एक थेरप्युटिक ॲम्बियन्स आहे. तुम्ही जेव्हा आता विभक्त राहायला सुरुवात केली आहे, तर त्याच्यात मी पण आले. म्हणजे आता आपण जेव्हा नवरा बायको नवीन शिफ्ट होतात, पुण्यात राहण्याचा एक ट्रेंड आहे सध्या, तर घरामध्ये काय असते, एकच माणूस आहे.
आणि तुम्ही जो काही ताण तणाव घेऊन येत आहे घरी तर ते एकाच माणसावर तो निघतो एकतर, नाहीतर मग अबोला धरला जातो. कारण आपण काय विचार करतो, स्ट्रेस आहे मला आता, माझी काही बोलू नको, थोडा वेळ लांब जा, आपलं भांडण होईल, असं काहीतरी. सो एकाच माणसावर खूप प्रेशर आहे असं मला वाटतं. आणि जरी जेव्हा फॅमिली स्टार्ट करतात, आता बाळ होतं किंवा लहान मुलं आहे, तर त्या लहान मुलाला पण कळत नाही की वातावरण घरातलं कसं, म्हणजे जे आपण अनुभवलंय लहानपणी, म्हणजे तुम्ही पण रिलेट कराल की घर असायचं, घर वाजायचं. म्हणजे मी नेहमी म्हणते की घराचा एक स्वतःचा एक साऊंड असतो, बरोबर. सो तो मिसिंग आहे कुठेतरी. म्हणून जॉईंट फॅमिली मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जॉईंट फॅमिलीमध्ये तुमच्या घरातले वडीलधारे तुम्हाला असं काही सल्ला देऊन जातात ना की नकळत असतो. म्हणजे समजा तुम्ही आलात थकून, तर तुमची आजी तुम्हाला असंच म्हणेल की काय गाजर चेहरा, त्यांना लगेच कळतं उतरलेला आहे चेहरा, आज काय तोंड छोटं झालंय वगैरे असं ते. तर मग आपण ते म्हणतात असं काही मजेत जगायचं, इतकं जरी वाक्य ते बोलले तरी आपल्याला वाटते मजेत जगायचं यार, मजेत जगायचं असतं. तर तेवढे आपले लाईफ पार्टनर्स अजून तेवढे परिपक्व नसतात झालेले, आपल्यासोबत तेवढा त्यांनी वेळ नसतो घालवलेला जेवढा आपल्या घरच्यांनी घालवलेला असतो. सो इव्हन जेव्हा मुलगी सासरी जाते ना, तर तेव्हा अशी एक संकल्पना आहे समाजात, मला काय माहीत नाही, की मुलीला वेगळं राहायचं असतं, मुलीला वेगळं राहायचं असतं. पण मला नाही वाटत. मला असं वाटतं की जेव्हा सगळे घरातले लोक आहेत, सासरची मंडळी, प्रोव्हायडेड दे आर लव्हिंग, म्हणजे ते चांगले असतील, तर डेफिनेटली मुलीला असं वाटतं की त्यांच्यासोबतही राहावं. आणि त्यामुळे जॉईंट फॅमिली दोन्हीकडे ही आपण मेंटेन करायला हवी असं मला वाटतं. बरं. डिप्रेशन हा फार वर्ड आता सर्रास वापरला जातो आजकाल. कारण आम्ही माझ्या शेजारी होते, त्यांचा एक लहान मुलगा होता, 10वीच्या आसपास असेल, तोही म्हणायचा मला अभ्यासाचं फार डिप्रेशन येत आहे. आता डिप्रेशन इतकं कॉमनली यूज होतो, नेमकं त्याचं गांभीर्य काय हे सुद्धा कळत नाही. तुमच्या दृष्टीने त्याचं गांभीर्य किती मोठं आहे? ओके, सो डिप्रेशन बेसिकली जर आपण बायोलॉजिकली पाहिलं तर ब्रेनचा जो ग्रे मॅटर असतो तो डिप्रेशनमध्ये कमी होतो. म्हणजे डिप्रेशन हे एक क्लिनिकल टर्म आहे. जसं आपल्याला एखादा फिजिकल आजार होतो तर त्यावेळी शरीरामध्ये काही बदल होतात, म्हणजे तुमच्या पेशी वाढतात, कमी होतात, काही पण असं होऊ शकतं, किंवा एखादा व्हायरस जनरेट होऊ शकतो. तर त्याच पद्धतीने डिप्रेशनचा ब्रेनवर केलेला जो अभ्यास आहे त्यामध्ये असं जाणवलेलं आहे की न्यूरोट्रान्समिटर्स जे असतात, म्हणजे जे हॉर्मोन्स असतात बेसिकली, सो त्यांच्यामध्ये इरेग्युलेशन येतं. की समजा इफ आय एम सपोज टू फील गुड, जर मला कोणी कॉम्प्लिमेंट दिली तर मला चांगलं वाटायला पाहिजे ना त्या क्षणी. पण मग ते न्यूरोट्रान्समिटर जर डिस्रप्शन तिथे आलं तर मग वेगळंच काहीतरी, म्हणजे आता समजा डोपामिन सिक्रेट होण्याऐवजी कॉर्टिझॉलच सिक्रेट झालं. कॉर्टिझॉल हे स्ट्रेसचं हॉर्मोन आहे. सो असं काहीतरी झाल्यामुळे त्या लोकांना होप राहत नाही जगण्याची, आणि प्रत्येक गोष्टीतला इंटरेस्ट त्यांचा निघून जातो. त्याचबरोबर डिप्रेशनचा आणखी एक महत्त्वाचा साईन आहे की तुम्हाला बॅड मेमरीज जास्त आठवतात, बॅड मेमरीज जास्त स्टोअर होतात तुमच्यामध्ये, आणि चांगल्या मेमरीज आठवण्याची, रिकॉल करण्याची कपॅसिटी कमी होते. सो हे डिप्रेसिव्ह सिम्पटम्सचे साईन्स आहेत. आता मी हे का सांगितलं तर हे सगळं आपल्याला वाटतं आपल्याला झालंय. आजकाल इतकं कॉमन आहे, मला OCD आहे. म्हणजे तुम्ही जर कुलूप चेक करताय, आता घरातून जाताना आपण प्रत्येक जण 2-3दा कुलूप चेक करतो, लॉक केलंय का आपण, जरी लॅच आलाय आता तरी पण आपण करतो ना. तर ते काही OCD नाही आहे लगेच. म्हणजे OCD इज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे तो खूप एक डेंजर, जास्त क्रिटिकल, खूप क्रिटिकल असतो तो. तर त्याच्यामध्ये लोक हात धुतात समजा, तर ते हात धुतात, म्हणजे ते हात धुतात, दिवसभर हात धुतात. असे हे केसेस आहेत की त्यांना वाटतंय माझ्या हातावर काहीतरी घाण आहे, तर ते एकदा खसखसून हात धुत आहेत, आणि ते हात धुतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना वाटतंय, असं ते दर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर, इंटरवलवर करत जात आहेत. सो इट्स दॅट सिव्हिअर OCD. सो आपण नाही म्हणू शकत मला OCD आहे. आणि थॉट्स लेवलला पण OCD असतो की एखादा कंपल्सिव्ह थॉट तुमच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मनात एक थॉट आला की मी जर कुठे बाहेर गेले तर माझ्यासोबत काहीतरी वाईट घडतं, हा एक थॉट आला, तर कंपल्सिव्ह बिहेवियरमध्ये तो थॉट इतका तुम्हाला ओव्हरपॉवर करतो की तुम्ही बाहेर जाण्या एका पॉईंटला बंद करता. सो एक मी उदाहरण दिलं की अशा प्रकारचे थॉट्स येऊ शकतात. सो जे डिसऑर्डर्स आहेत, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत सायकोलॉजीमधल्या, त्या इतक्या जनरल करायची गरज नाही आहे, कारण इतका मोठा पॉप्युलेशनचा भाग त्या ॲबनॉर्मॅलिटीजने व्यापलेला नाही आहे. सो आपण तेवढं त्याला सिरियसली घ्यायची गरज नाही आहे. आता ज्यांना असं वाटतं की ते डिप्रेस्ड आहेत, मी त्यांच्यासाठी एक लिस्ट तुम्हाला सांगते की स्वतःला विचारा. पहिले तर हे विचारा की सूर्योदय पाहून किती दिवस झालेत. सिम्पल आहे. जर 2 महिन्यापेक्षा जास्त झालेत, मला तर वाटतं अजून अनेक वर्ष काहींना झालेले असतात, 2 वर्ष. सो जर 2 वर्ष झालेत तर पहिली ती रेमेडी करून पहा.
त्याच्यानंतर आपण डिप्रेशनवर बोलू. असं सूर्योदय झाला, तुम्ही पाणी किती पिता हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही वॉटर थेरपी कितपत केलेली आहे. आता वॉटर थेरपी म्हणजे अशी कुठेतरी जाऊन करायची नाही. नदीमध्ये पाय बुडून कधी बसलात शेवटचे, बरं, किंवा एखाद्या विहिरीमध्ये तुम्हाला पोहता येत असेल तर विहिरीमध्ये कधी तुम्ही उडी मारली आहे शेवटची, चांगल्या प्रकारची उडी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अन्न काय खाता, हा एक महत्त्वाचा आहे. पूर्वी काय असायचं की आपण कधीतरी हॉटेलमध्ये जायचो लहानपणी, म्हणजे वर्षातून 2दा वगैरे, तेही मला वाटतं 9वी-10वी नंतर मी गेले असेल हॉटेलमध्ये, त्याच्या आधी नव्हतं. सो आता आपण असं भूषणाने सांगतो की या आठवड्यात मी फक्त 2दाच बाहेरचं खाल्लं. ते भूषण असतं आपल्याला. सो तुम्ही काय खाताय हा एक महत्त्वाचा मुद्दा. तुमचे स्लीप शेड्यूल्स काय आहे. आजकाल इट इज व्हेरी कॉमन फॉर अस की 2-3 रात्रीचे एकदम नॉर्मल आहेत आपल्यासाठी. 2 तर वाजतातच आपल्याला झोपायला इन जनरल, जर मी ॲव्हरेज सांगितलं. सो तुम्ही जर जिथे तुम्ही 9ला झोपणं अपेक्षित आहे, 9 नाही ठीक आहे चला 11ला तरी ॲटलिस्ट झोपणं अपेक्षित आहे, तिथे तुम्ही रोज 2ला झोपताय आणि मग तुम्ही म्हणताय आय एम डिप्रेस्ड. सो इट्स रॉंग. सो या स्वतःला काही गोष्टी विचारा. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही सोशल कॉन्टॅक्टमध्ये किती आहात. ओके, किती मित्रांना भेटलाय, लहानपणीच्या शाळेतल्या मित्रांना भेटताय का, तुम्ही बाहेर जाऊन असं काहीतरी करताय का जे विदाऊट एनी मटेरियल गेन तुम्हाला आनंद देत आहे. म्हणजे जसं प्राण्यांची सेवा करणं आहे, किंवा वृद्धाश्रमात जाणं आहे, अनाथांची सेवा करणं, काही पण असं ज्याच्यामधून तुम्हाला ॲक्च्युअल सॅटिस्फॅक्शन मिळतं, ज्याच्यामधून असं नाही आहे की मी काहीतरी करण्यासाठी काहीतरी केलं करतोय, असं नाही आहे. सो हे सगळं नसाल करत, आणि मग जर तुम्हाला उदास वाटत असेल तर इट्स नॉट डिप्रेशन, इट्स जस्ट अ बॅड लाईफस्टाईल, दॅट्स इट. सो आधी हे सुधारून पहा, आणि मग जरी तुम्हाला होप नाही वाटत आयुष्यामध्ये, देन मग डिप्रेशनविषयी बोला. आपण डिप्रेशनमध्ये आहो हे कसं कळणार. डिप्रेशन जे ॲक्च्युअल डिप्रेशन ज्याला म्हणतो आपण, सो एका मोठ्या कालावधीसाठी, म्हणजे साधारणपणे 2 महिन्यांच्या कालावधीसाठी तुम्हाला जर होप येत नाहीये, म्हणजे तुम्हाला सकाळी उठण्यासाठी मोटिवेशनच नाही की मी का उठू सकाळी, मी का काम करू, किंवा कितीही, समजा तुम्हाला मी आता प्रश्न विचारला की तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय, म्युझिशियन बनायचं होतं. ओके, जर अजून थोडंसं प्रिसाईज केलं, तुम्हाला कुठला देश फिरायला खूप आवडणार आहे जो अजून तुम्ही नाही फिरलात. स्वित्झर्लंड. सो आता तुम्हाला जर मी सांगितलं की ही घ्या 2 तिकीटं स्वित्झर्लंडची आणि मस्त फिरून या 10 दिवसांसाठी, स्पॉन्सर्ड बाय अस, आनंद होईल का. दिसतंय ना. सो डिप्रेशन असलेल्या माणसाला याचाही आनंद नाही होणार की त्याचं सगळ्यात मोठं जे स्वप्न आहे जे तो पाहतोय, तर तेही त्याला कम्प्लीट कोणी जर त्याच्यासाठी करत असेल तरी पण ही वोंट बी हॅपी. सो दॅट्स अ साईन ऑफ डिप्रेशन. त्यामुळे ओळखायचं असेल तर आपण हे म्हणू शकतो. आता एखाद्याला समजा पाणीपुरी आवडते आणि मी अशी उदास बसले, आणि इफ यू आस्क मी पाणीपुरी खाणार का, आणि इफ आय एम येस 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 आय एम नॉट डिप्रेस्ड. सो हा एक सिम्पल रूल आहे डिप्रेशनचा. आणि डिप्रेशन येऊ शकतं, बऱ्याच वेगवेगळ्या फॅक्टर्सनी येऊ शकतं, आणि ते बरंही होतं. ओके, एक आर्टिस्ट आहे, पेंट आर्टिस्ट, व्हिन्सेंट गो. सो त्याचे ना एक पेंटिंग खूप फेमस आहे. मी ती एक नक्की याच्यात दाखवतो इमेजमध्ये. ती पेंटिंग बघून ना डिप्रेस लोकांना फार शांती वाटते. म्हणजे असं आहे ॲक्च्युली. सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सोशल मीडियावर त्यांनी ती पोस्ट टाकली होती. ओके, आणि म्हणजे असं समजतात जे लोक त्यांना ही पेंटिंग माहिती, ते म्हणतात की हा ऑलरेडी डिप्रेशन फेजमध्ये आहे, किंवा अशा काही पेंटिंग्स असतात. गोव्यामध्ये एक एक्झिबिशन होतं, तिथं मी पण व्हिजिट केली होती. तर त्यातल्या काही, म्हणजे मला ॲक्च्युली पेंटिंग कशी रीड करायची हे मला काही माहीत नाही. मला ते फार लहान बाळाने काढल्यासारखे चित्र वाटतात, परंतु त्यांची किमती वगैरे भरपूर प्राईजमध्ये विकतात. आणि विचारलं मी त्यांना की इतकं महाग काय ही एखादी पेंटिंग. त्यांनी सांगितलं की हिला बघितल्यावर मला रिलॅक्स वाटतं. हेच एक कारण होतं त्यांचं सेलिंगचं. तर असं काय होतं की एखादी पेंटिंग आहे ती खूप रिलॅक्स फील करते, किंवा व्हिन्सेंट गो याच्या ज्या पेंटिंग आहेत त्या डिप्रेसिव्ह लोकांना फार छान वाटतात, असं काय होतं. ओके, सो सायकोलॉजीमध्ये एक प्रोजेक्टिव्ह टेक्निक नावाचा पार्ट असतो. सो प्रोजेक्टिव्ह टेक्निक म्हणजे काय, तर एखादी तुम्हाला इमेज दाखवली जाते, एखादं चित्र, आणि त्या चित्रातून तुमच्या मनामध्ये काय काय भाव उमटतात याचा अभ्यास म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेस्ट किंवा टेक्निक्स. सो इट्स फॉर नॅचरल, म्हणजे इट्स व्हेरी नॅचरल फॉर अस की आपण विचार कसा करतो आधी ते पाहूया. सो आपण 3 लेवल्सला विचार करतो. एक तर लँग्वेजमध्ये विचार करतो, दुसरं म्हणजे कॉग्नेटिव्ह मॅप, आणि तिसरं म्हणजे इमेजेसच्या फॉर्ममध्ये. येस, सो इमेजेस हा आपला एक युनिव्हर्सल एक काय म्हणूयात आपण भाषा आहे आपली. म्हणजे पूर्वी जेव्हा ही भाषा अशी डेव्हलप नव्हती झालेली, तर त्यावेळेस आपण इमेजरी किंवा व्हिज्युअल क्यूज मधूनच इन्फॉर्मेशन घ्यायचं. मंदिरांच्या लेण्या वगैरे
येस येस डेफिनेटली ते आहे. आणि समजा तुम्ही आता माझ्याशी बोलताना तुम्ही जर डोक्याला हात लावून बसलात तर मला त्यावरून काहीतरी अंदाज येईल की तुम्ही कदाचित अपसेट आहात किंवा माझं बोलणं तुम्हाला बोर होतंय किंवा असं काहीतरी मी अंदाज घेईल. करेक्ट. सो आपण पुढच्याच्या बॉडी लँग्वेजला अनालाइज करण्यासाठी बनलेलो आहोत. तर त्याच पद्धतीने आपण पिक्चर्स जे आहेत त्याच्यामधली सुद्धा लोकांची बॉडी लँग्वेज अनालाइज करतो किंवा काही काही ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स असतात. सो त्यामधून सुद्धा एखादा कलर असतो, एखादा शेप असतो जो आपल्या अनकॉन्शियस माइंडमधल्या आर्किटाईप्सला कुठेतरी रिज्युविनेट करतो. सो आर्किटाईप्स म्हणजे बेसिकली काय की आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये एक दरी आहे बेसिकली, ती खूप मोठी दरी. तर त्या दरीमध्ये खूप अशी काळी काळी छाया सगळीकडे पसरलेली आहे. तर तिथे काय असतं, तिथे डिझायर्स असतात, तिथे आपले अनफुलफिल्ड सगळे थॉट्स असतात किंवा जे सोशल नॉर्म्समध्ये बसत नाही अशा सगळ्या फॅन्टसीज तिथे असतात. सो अशा सगळ्या तो एक खूप मोठा एक काय म्हणूयात आपण त्याला, एक तो डीप ट्रेंच. येस करेक्ट, तो ट्रेंच आहे. आणि तिथे मग काहीतरी असं तिथलं इग्नाईट होतं ज्यावेळेस तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स पाहता किंवा गोष्टी पाहता. सो मे बी डिप्रेसिव्ह लोकांना, म्हणजे मला असं वाटतं की नॉट एव्हरीबडी बट काही लोकांना त्या दुःखाला कुरवाळायची सवय लागलेली असते. सो ज्यावेळी तुम्ही रोमॅन्टिसाइज करायला सुरुवात करता तुमच्या दुःखाला तर त्यावेळी तुम्हाला या गोष्टी आनंद देतात. म्हणजे जसं आपण पाहतो की ब्रेकअप झालेली जी व्यक्ती असते, नुकतंच ब्रेकअप झालेली, सो त्यांना सॅड सॉंग्स हे प्रिय वाटू लागतात. त्यांना असं वाटतं यार माझं दुःख, येस माझं दुःख, दे वॉन्ट टू हायलाइट दॅट पेन अगेन अँड अगेन. सो आय थिंक दॅट मस्ट बी द रिझन. आता विषय निघलाच आहे, अजून एक प्रश्न आला मला की अरिजित सिंग सारखे सिंगरला आपण ॲप्रिशिएट करताना एक गोष्ट म्हणतात की ज्याचं ब्रेकअप झालं नाही आहे तो सुद्धा रडतो. ठीक आहे. सो असं काय होतं की कुणाला फारच सॅड सॉंग ऐका वाटतात, भलेही त्याला दुःख असो नसो पण खूप आवडतात बघायला, किंवा सारखं तो त्याच झोनमध्ये असतो किंवा त्या झोनमध्ये गेल्यावर त्याला छान वाटतं. प्रत्यक्षात त्याच्याबद्दल त्याला तशी फिलिंग आहे की नाही हे माहीत नाही, पण ते छान का वाटतं त्यांना. आता सॉंग्स काय आहेत, तर सॉंग्स ॲफर्मेशन्स आहेत बेसिकली. जसे आपण म्हणतो की आय एम गुड, आय एम हेल्दी, आय एम हॅपी, असे जे ॲफर्मेशन्स आपण पाहतो मॅनिफेस्ट करण्यासाठी. सो सॉंग्स तेच आहेत ना, की सॉंगमध्ये काय सांगितलं जातं की खैरियत पूछो कभी तो कैफियत पूछो, तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है. सो हे जे बिचारेपण आहे, म्हणजे आता शायरपण आपण जे पाहतो वेगवेगळे शेर असतात तर त्याच्यामध्ये जी माशुका असते किंवा जिच्यासाठी ते लिहिलेलं असतं, सो ते तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. आणि ते अशा स्वतःला पोझिशनमध्ये नेलेलं असतं त्यांनी की आय एम व्हेरी पॅसिव्ह, आय एम व्हेरी सबमिसिव्ह, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, माझ्यासोबत जे करायचं ते कर. सो आपण जेव्हा प्रेमात असतो तर त्यावेळी समर्पणाची भावना तिथे असते. आता ते इन्फॅच्युएशनमध्ये जास्त असते ती, आय थिंक सो. म्हणजे प्रेमात, रिअल प्रेमात तर असतेच ती, कंटिन्युअस असते, फक्त हा फरक आहे. आणि इन्फॅच्युएशनमध्ये काही काळासाठी यू आर लाईक की मी काही पण करेल तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी, तुम्ही त्या फेजमध्ये असता. आणि जेव्हा स्वतःला सबमिसिव्ह करणारी गाणी तुम्ही ऐकता की जसं चन्ना मेरिया वगैरे, की काही पण कर माझ्यासोबत, असं तो एक थॉट आहे. सो त्यामध्ये तुम्हाला आवडतं ते, यू लाईक दॅट पेन. सो यू लाईक दॅट की यू लाईक की मला माझ्यावरून माझा कोणीतरी यूज करतं, तुम्हाला ते फिलिंग आवडतं कुठेतरी. सो म्हणून तुम्हाला कदाचित अरिजित सिंग प्रिय वाटतो. आणि दुसरं रिझन, ॲज अ म्युझिक लवर अरिजित सिंग खूप छान सिंगर आहे बेसिकली, आणि तो खूप आर्ततेने गाणी गातो, तेही एक रिझन असू शकतं. पण जेव्हा तुम्ही दुःखी फेजमध्ये असता तर तुम्हाला रिपिटेटिव्हली ते फील करायचं असतं पेन. कारण आपल्या वेदांमध्ये सांगितलंय सुख म्हणजे काय आहे तर काहीच नाही आहे, आणि दुःख म्हणजे काय आहे तर काहीच नाही आहे. सो नक्की काय आहे ते आपला त्या क्षणीचा मूड ठरवत असतो. मग ठीक आहे, मला अजून एक फनी क्वेश्चन विचारायचा आहे. मी एक गाणं म्हणतो, बद्दो बद्दी बद्दो बद्दी, ठीक आहे. तर हे माझ्या डोक्यात मला काढायचं आहे ॲक्च्युली. कारण काय झालं, मी ॲज अ म्युझिक आर्टिस्ट आहे आणि मला चांगले गाणे ऐकायची सवय. आणि मी पण माझ्या स्ट्रगल फेजमध्ये भरपूर गाणे वगैरे बनवले होते, ॲज अ मी कंपोजर पण आहे. पण कसं आहे, आम्ही खूप मेहनत घेतली, आम्हाला रात्रीतून काही फेम मिळालं नाही. पण हे असे गाणे येतात की आम्हाला इरिटेट करतात, पण आणि डोक्यातून पण जात नाही. माझ्या डोक्यातून का जात नाही ते सॉन्ग? ओके, सो पहिले तर चाहत फतेह अली खानना क्रेडिट द्यावं लागेल. त्यांनी इतक्या चांगल्या गाण्याचं अजून काहीतरी असं केलेलं आहे. आता काय बेसिकली बदोबदी गाणं जे आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं त्याच्यात एक फनी कॉन्टेंट आहे, एक सार्कॅस्टिक कॉन्टेंट आहे. आपण कोणीच बदोबदी गाणं यासाठी नाही ऐकलं युट्यूबवर जाऊन किंवा इंस्टाग्रामवर की किती सुंदर आहे, किती सुरमय गाणं वाटतंय, वा वा काय सूर लागलाय, अशा टाईपचं आपण ते नाही ऐकलं.
तर ते आपण यासाठी ऐकलं की तो एक ट्रेंड होता आणि ते आपल्यावर हॅमर केलं गेलं. सो त्याला इनव्हॉलेंटरी म्युझिकल इमेजरी असं म्हणतात, की जे तुमच्याही नकळत तुमच्या डोक्यामध्ये जातात आणि तिथे बसतात. म्हणजे आता इयरवर्म हा खूप छान शब्द आहे, कारण एखादा किडा जसा जातो मेंदूत, एक खूप छान इमेज आहे. एक कार्टून होतं, त्याच्यामध्ये एक एपिसोडच होता की एक असा अळीसारखा किडा, त्याला तोंड वगैरे असतं कार्टून आहे म्हणल्यावर, आणि तो त्या कार्टूनच्या डोक्यात जातो, तिथे मस्त खुर्ची टाकतो, बसतो आणि छान असं स्ट्रॉनी सरबत वगैरे पितोय, असं ते आहे. तर कधी कधी ना काय होतं की आपण खूप एका बोर्डम मध्ये गेलेलो असतो. आता बोर्डमची जनरेशन आहे आपली, की आपण लगेच बोर होतो, आपल्याला लगेच एक्साइटमेंट पाहिजे. की समजा आता तुम्ही आपलं पॉडकास्ट संपल्यानंतर, समजा तुम्ही तुमचं काम करताय, मी माझं काम करते, तर आपण पहिले तर मोबाईल हातात घेऊन रील स्क्रोल करायला सुरुवात करू. मग आपण चहा वगैरे घेऊ, चहा झाल्यानंतर पण आपण यार बोर होते, चला काहीतरी करू, मूवीज पाहू किंवा कामच करत बसू, नाही तर जाऊन फिरून. आपल्याला असं नुसतं बसायचं नाहीये एक्झॅक्टली. सो ब्रेनला तेच झालेलं आहे की जेव्हा आपण काहीच करत नसतो, ते काही करण्याच्या जो एक मध्ये जो एक काळ असतो, म्हणजे काहीच न करण्याचा काळ आणि काही करण्याचा काळ, जो मधला काळ आहे, तर त्या लूपमध्ये ऍक्च्युली ती गाणी वाजत असतात. सो ब्रेन लगेच कमांड देतो. तुम्ही पहा की तुम्ही एखादं काम केलं, तुम्ही लॅपटॉप वगैरे आवरताना तुम्ही एखादं गाणं गुणगुणायला सुरुवात करता आवरताना, समजा तुम्ही उठले असं होतं. किंवा आई पण आपली, की समजा आता जायचंय कुठे आवरतं, साडी वगैरे नेसते, हे करते असं, तर त्यावेळेस तिचे एखादं गाणं गुणगुणत असते. सो हे तो काळ तो असतो, म्हणून ते गाणं पुन्हा पुन्हा येतं. आता हे नॉर्मल लोकांचं झालं, पण कधी कधी ते ॲबनॉर्मल बनतं. की कधी कधी काय होतं की आपल्याला ते काढायचं आहे मनातून, पण ते जात नाही. सो अशा वेळेस जसं मी टेक्निक सांगितलं की तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही एक स्टेजवर उभे आहात आणि तुम्ही बदोबदी गाणं गाताय आणि तुम्ही ते पूर्ण गाणं गायलं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या अक्षरशः. दिस इज अ थेरपी. सो तुम्ही ज्यावेळेस असं इमॅजिन करताय की तो परफॉर्मन्स तुमचा फिनिश झालाय, त्याच्यानंतर डोक्यातून ते गाणं जातं मॅजिकली. आय मीन इट्स क्रेझी, इट्स फनी, बट असं होतं. आणि दुसरी टेक्निक म्हणजे पूर्ण गाणं ऐका, एकदाच ऐकून टाका, किती पेनफुल वाटलं कानाला तरी ऐकून टाका, आणि मग कदाचित तुमच्या मेंदूमधून ते जाईल. मी आता हा पॉडकास्ट शूट केला ते पूर्ण ऐकणार आहे. येस. मला ऍक्च्युली कमेंट्स आल्यात लोकांच्या की खरंच आम्ही ऐकलं आणि गेलं डोक्यात. हा, आणि लोकांना असंही गैरसमज होतो इंस्टाग्रामवर की त्यांना असं वाटतं की बदोबदी एक वाईट, म्हणजे थोडंसं वाईट म्हणूयात किंवा फनी सॉन्ग आहे, विचित्र सॉन्ग आहे, तर इयरवर्म्स फक्त तसेच असतात का? तर नाही, इयरवर्म्स हे अतिशय सुंदर गाण्यांचे पण इयरवर्म्स असतात, खूप चांगले चांगले गाणे. AR रेहमानचं इयरबम आहे मला. म्हणजे कुठलं गाणं? कोणते? येस आहे, डेफिनेटली आहे त्यांचं. ओके, हा विचित्र शब्दावरून एक क्वेश्चन करायचा होता मला. काही लोक मी असे बघतो त्यांना फार ब्राईट कपडे घालायची सवय असते, केस फार कलरफुल करतात, गाडीचं सायलेन्सर फोडून ठेवतात की मी एक्झिस्ट करतो हे दाखवायचं अख्ख्या गल्लीतून. हे असं खूप आहे. आपल्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने मला ते विचित्र वाटतं, त्यांच्या दृष्टीने त्यांना ते काहीच वाटत नाही, इट्स अ नॉर्मल थिंग. पण त्यांना ते असं का करावं वाटतं? एखाद्या माणसाला फार निळा पिवळा हिरवा कलर घालून असं वगैरे, पण असं का करावं वाटतं त्यांना? ओके, सो आपला भारत देश बेसिकली हा खूप वेगवेगळ्या संस्कृतींना सामावून घेणारा देश आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे एक्सप्रेशनची पद्धत पहिल्यापासून कितीही कशी विचित्र असली तरी ती ॲक्सेप्ट केली गेलेली आहे. सो लोक जेव्हा आता LGBT विषयी करतायत, म्हणजे उठाव करतायत, तर आपल्या देशात तर खूप आधीच या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या होत्या. आणि जसं मंदिरांवर आपण पाहतो वेगवेगळ्या इमेजेस आपल्याला दिसतात. सो ते काय होतं की आपण कधी कुठली गोष्ट तुच्छ नाही मानली, बिकॉज आपल्याला असं होतं की समजा आता हा एक पॅरलल लाईन आहे, तर या पॅरलल लाईनच्या तुम्ही सगळेजण कुठे ना कुठे आहात. समजा ही लाईन इथे एक्स्ट्रीम एंड हा विचित्रपणा आहे आणि हा सोफिस्टिकेशन आहे एंड, तर आपण सगळेच जण कुठे ना कुठे त्या म्हणजे काही जण त्या विचित्रपणाच्या जवळ आहेत, काही जण इथे जवळ आहेत, काही जण मध्ये आहेत, पण एव्हरीबडी इज देअर ऑन दॅट लाईन, असं मला वाटतं. सो हे जे आहे ना, हे आपल्याला खूप विचित्र वाटतं, आणि ते कधी वाटतं ज्यावेळेस समाज त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर तुमच्या मुलांना शाळेत सोडताय आणि तेव्हा जर तुम्ही एखादी अशी व्यक्ती पाहिली जी स्वतःला वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करते, सो त्यावेळेस तुम्हाला ॲज अ समाज असं वाटतं की यार दिस इज नॉट गुड फॉर माय समाज, असं वाटतं आपल्याला. सो त्यावेळेस मला वाटतं की तो प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. बट अदरवाईज इफ समबडी इज एक्सप्रेसिंग themselves in their own way, then it's okay. पण आता त्याचं रिझन असं असू शकतं की अटेन्शन सिकिंग. माणसाला एक खूप आतून एक प्रेमाची नीड आहे, म्हणजे प्रत्येकालाच आवडतं की मला अप्रिशिएट करावं. आणि आपल्याला वाटतं की एखादा समजा 90 वर्षाचा जखड म्हातारा आहे, तर त्याला जरी तुम्ही कॉम्प्लिमेंट दिली ना, आजोबा अजून यंग दिसता, तो हसणार आणि मनापासून हसणार. सो
90व्या वर्षी काय बरं, म्हणजे मी छान दिसतो 90व्या वर्षी हे म्हणून काय साध्य होणार आहे. जसं आपण म्हणतो की सुंदर दिसणं हे कदाचित रिप्रोडक्शनचं कुठेतरी एक अर्ली हे असू शकतं, स्टेज असू शकते. तर त्यांना तर तेही नाही आता, तर मग का? तर इनसाइड एव्हरीबडी लव्ज अप्रिसिएशन अँड कॉम्प्लिमेंट्स. सो त्याच्यामुळे कदाचित असं असू शकतं त्यांच्या आयुष्यामध्ये की एक खूप वॉइड असेल मोठी प्रेमाची, अप्रिसिएशनची. मग असं करून पाहूया, म्हणजे ते प्रेम मिळेल. जरी ते म्हणत अदरवाईज असतील, ते म्हणत असतील आय डोंट केअर, मी असे राहते बाबा, मला काही फरक नाही पडत, असं जरी ते म्हणत असतील, तरी आत कुठेतरी डीप डाऊन दे नीड दॅट लव्ह, दॅट सपोर्ट, दॅट अप्रिसिएशन. आणि जनरली जे लोक असं करतात तर त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी असा एक फॅक्टर असतो ज्याच्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे पडलेले असतात. आणि म्हणून त्यांना ते वेगळेपण त्यांचं बदलायचं असतं एका कलेमध्ये. जसं आता आपण थालपीठ करतो किंवा पोळी आपली जर एक्स्ट्रा जळाली तर आपण ती अजून जळू देतो आणि त्याचा खाकरा करतो घरच्या घरी, कडक पोळी खातो. सो मधलं आपण काही ठेवत नाही. तसंच त्यांचं असतं की काहीतरी वेगळं घडतं त्यांच्यासोबत मे बी, आणि मग त्याच्यातून ते काहीतरी क्रिएट करायला जातात आणि ते मग तसं बनतं. एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट हा म्हणजे मी कधी कधी एक्स्ट्रोवर्ट असतो जेव्हा मी माझं आवडीचं काम करत असतो, आणि मी इंट्रोवर्ट होतो जेव्हा मला मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची प्राईस विचारायची असते. तर मला असं एक्स्ट्रोवर्ट होणं, इंट्रोवर्ट होणं हे ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे की इट्स नॉर्मल थिंग? नॉर्मल थिंग आहे, कारण पर्सनॅलिटीचे टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत ॲक्च्युली. ते इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट आणि ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट हा मधला पार्ट आहे कुठे. सो तुम्ही जे म्हणालात की तुमचं असं कधी एक्स्ट्रोवर्ट कधी इंट्रोवर्ट वाला जे थिंग आहे ते ॲम्बिवर्ट, आणि आपण सगळेजण जास्ती करून ॲम्बिवर्टच असतो. म्हणजे आता आपण हसू खेळू चर्चा करू, आपल्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण खूप कम्फर्टेबल असतो, पण कोणी जर नवीन आलं तर कदाचित आपण तेवढे नसतो कम्फर्टेबल. सो जे लेबलिंग आहे बेसिकली की हा इंट्रोवर्ट आहे, हा एक्स्ट्रोवर्ट आहे, इतकं ती सिरियस टर्म नाही आहे मला असं वाटतं. कारण एव्हरीबडी इज समवेअर इंट्रोवर्ट, समवेअर एक्स्ट्रोवर्ट असं मला वाटतं. बट ते एक्स्ट्रीम असतं, म्हणजे काही जण खूपच अबोल असतात, म्हणजे ते एक्स्ट्रीम असतात. किंवा काही जण खूपच एक्स्ट्रोवर्ट, म्हणजे त्यांना रोज पार्टी करावी लागते म्हणजे लागते, किंवा त्यांना असं रोज लोकांमध्ये जायचंय, काहीतरी सभेमध्येच जायचंय, असं काहीतरी करावं लागतं. सो ते एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट असतात. बट आय थिंक बॅलन्स इज द की. म्हणजे मी असं अजिबात सजेस्ट नाही करणार की तुम्ही एक्स्ट्रोवर्ट व्हा किंवा इंट्रोवर्ट व्हा. टोटली बॅलन्स्ड पर्सनॅलिटीज तुमच्या मेंटल हेल्थला सपोर्ट करेल. जो एखादा खूप एक्स्ट्रोवर्ट आहे किंवा एखादा खूप एक्स्ट्रोवर्ट, चला ठीक आहे, एक वेळ समाज बोलतो की हा फार बोल काय, इंट्रोवर्टचे फार तोटे. त्याला तेव्हा त्याला व्यक्तीला असं वाटू शकतं की मला खूप त्रास आहे, पण तो कुणाला सांगतच नाही. अक्षरशः तो त्याच्या आई वडिलांना पण सांगत नाही. मे बी त्याला काही धाक असू शकतो किंवा ही नोज. पण एखाद्या इंट्रोवर्टला एक्स्ट्रोवर्ट बनण्यासाठी आपण सोल्युशन आहेत का त्याचे? अर्थातच आहेत. आता कसं आहे, इंट्रोवर्ट काही इंट्रोवर्ट्स असतात तर ते खूप मजा करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये, पण ते एकट्यात मजा करत असतात आणि त्यांना दे आर हॅपी. म्हणजे त्यांना कधी कधी जर असं काही असेल की एक्सप्रेस करायचं तर ते करतातही. सो ते हेल्दी इंट्रोवर्टच्या कॅटेगरीमध्ये आपण मांडू. तुम्ही जे म्हणालात तर ते लोक असे असतात की त्यांना सेल्फ इमेज त्यांची कमी असते कुठेतरी. की समजा आता मला तुम्हाला तो पाण्याचा ग्लास मागायचा आहे आत्ता, तर मी काय विचार करेल की मी तेवढी वर्दी आहे का की मी तो पाण्याचा ग्लास मागावा, किंवा तेवढी डिझर्व तरी करते का मी, आणि स्वतःला कमी समजतात. आणि दुसरा माणूस काय रिॲक्ट होईल याचा जास्त विचार करतात. सो ते जे लोक आहेत त्यांची सेल्फ इमेज लो असते. सो सेल्फ इमेज जर तुमची हाय झाली तर तुम्ही तुमच्या नीड्स योग्य पद्धतीने कम्युनिकेट करू शकता. तर तुम्ही कदाचित पोलाइटली म्हणाल की तुम्ही मला प्लीज तो पास करू शकाल का ग्लास, मला हवा. आणि त्यावेळेस मी स्वतःलाही महत्त्व दिलंय, तुम्हालाही महत्त्व दिलंय, तुम्हाला रिस्पेक्ट दिलाय, स्वतःलाही दिलाय. सो हा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. कधी कधी आपण स्वतःला अजिबात रिस्पेक्ट देत नाही. आपण दुसऱ्यापेक्षा म्हणजे बापरे मी तर कण आहे वाळूचा वगैरे इतपत आपण खाली येतो. सो दॅट्स बॅड. रिलेशनशिपमध्ये असं होतं कधी कधी की एखादा माणूस आपल्याला एवढं डॉमिनेट करतो की आपण स्वतःला एकदम तुच्छ लेखायला सुरुवात करतो, आपणच स्वतःला. आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी डिझर्व नाही करत चांगली गोष्ट. ह्या थॉटवर आपण कन्क्लुजनवर येतो. कारण ब्रेनला कन्क्लुजनवर यायला खूप आवडतं. सगळ्यात जास्त कम्फर्ट झोन ब्रेनचा तो असतो की त्याला काहीतरी एक कन्क्लुजन द्या, बास, क्लोज करा. कॉग्निटिव्ह क्लोजर म्हणतात त्याला. ओके. येस. भूलभुलैया मूवी बघितलाय? येस. चंद्रमुखी पण त्याचाच एक सिक्वेल होता. त्यामध्ये सायकोलॉजिस्ट अक्षय कुमार असतो आणि तो ॲज अ मेडिकली त्या मंजुलिकाला ट्रीट करतो आणि साईड बाय साईड स्पिरिच्युअली पण त्याला ट्रीट केलं जातं. तर ॲक्च्युली मला विचारायचा हा प्रश्न आहे की भूतबाधा, देवी अंगात येणे किंवा यासारख्या गोष्टी आहेत, याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे की ह्या गोष्टी खरंच आहेत? ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्हाला काय वाटतं?
ओके. सो बेसिकली आपण फरक समजून घेऊया सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट मधला पहिले. डोंट से फरक आहे. येस, सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर्स आहेत बेसिकली. त्यांचं MBBS झालेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांनी MD सायकॅट्री केलेलं असतं. सो त्यांना मेडिसिन द्यायचा अधिकार आहे बेसिकली. सो दे कॅन ट्रीट यू मेडिकली, औषधं वगैरे देऊन. सायकोलॉजिस्ट तसे नसतात. सायकोलॉजिस्ट हे ऍक्च्युली औषध नाही देऊ शकत कुठलं, थेरपी देतात बेसिकली. कम्युनिकेशन आहे. डिअर जिंदगी शाहरुख खान. हां, दॅट इज सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट. थोड्याफार फरकाने सारखंच. त्यांना थेरपी शिकतात जे वेगवेगळ्या खूप साऱ्या थेरपीज आहेत जगामध्ये. सो त्या शिकल्यानंतर तुम्ही सायकोथेरपिस्ट होऊन जाता. सो अक्षय कुमारचं जे कॅरेक्टर आहे बेसिकली तर ते सायकॅट्रिस्टचं कॅरेक्टर आहे. सो फार इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. पिक्चरमध्ये बघताना मजा येते, पण रिअल लाईफमध्ये घडल्यानंतर खूप डेंजरस गोष्टी असू शकतात. आता माझा विश्वास आहे का तर हो, मी अजिबात असं म्हणणार नाही की मी एक आता पुरोगामी विचार वगैरे, मला नाही तसं वाटत. कारण अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक अशा समाजातल्या गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे, त्या सुद्धा आता आपल्याला माहिती नाही आहेत असं झालं. सो मला वाटतं की चांगली एनर्जी, वाईट एनर्जी असं काही नसतं. एनर्जी असते. आता एनर्जी जेव्हा एका सोर्सद्वारे प्रसारित होते आपल्यावर, तर त्यावेळेस ती तशा पद्धतीने आपल्यावर येते. फॉर एक्झाम्पल, आपण महादेवाची पूजा का करतो, आपण गणपतीची पूजा का करतो? बुद्धी द्यावी. कधी पण आपली आई आपल्याला म्हणते गणपतीला बुद्धी माग, बुद्धीची देवता आहे. तर का बरं? कारण ज्या देवतेची आपण पूजा करतो आपण त्यासारखे बनू बघतो ना कुठेतरी नकळत. हनुमंताची पूजा करतो, आपल्याला वाटतं आपल्याला तेवढी पॉवर यावी. तसं जर तुम्ही वाईट शक्तीची पूजा करत असाल कुठेतरी, तर तुम्ही वाईट शक्तीसारखे म्हणजे तुमच्यात ते गुण येणार आहेत ना. बरोबर. सो इट्स नॅचरल. आता ते तंत्र मंत्र वगैरे ते खूप मोठा विषय येतो आणि त्याच्यावर मी एवढं बोलू नाही शकत अधिकारवाणीने, पण डेफिनेटली त्या गोष्टी असतात आणि असं होऊ शकतं अंगात येणं वगैरे किंवा असं होऊ शकतं. आता त्याच्या मागचं जे काय म्हणतात सायंटिफिक गोष्टी आहेत त्यासाठी अनेक वेगवेगळे तुमच्याच अनेक पॉडकास्टवर त्याचं आपल्याला पाहता येईल. सो मला वाटतं की सायकोलॉजी काय सांगते विषय, तर एक असा व्ह्यू पण आहे की जनरली काय असायचं पूर्वीच्या काळामध्ये बायकांच्या अंगात येणं हा जो प्रकार होता, तर काही बाबतीत असं असायचं की खरंही असेल मे बी, किंवा काहीतरी डिसऑर्डर असेल किंवा काहीतरी एनर्जी असेल. एक असाही पॉईंट असायचा की सासू त्यावेळी खूप जाच करायची, खूप त्रास द्यायची. आणि मग अशा वेळेस ज्या वेळेस असा काहीतरी प्रसंग आला जिथे माझ्या अंगात देवी आलेली आहे आणि तिथे सासूही पाया पडते, कुठेतरी इगो सॅटिस्फाय होतो ना. एरवी असं सासू कधी तुमच्या पाया नाही पडू शकणार किंवा तुम्ही ते नाही रिव्हेंज घेऊ शकणार. सो अशा पद्धतीने रिव्हेंज घेतला जाऊ शकतो. सो हाही एक सायकोलॉजी मधला पॉइंट असतो की कधी कधी अटेन्शन सिकिंगसाठी हे होतं, कधी नकळत होतं, कधी मुद्दाम केलं जातं, ऍक्टिंगही केली जाते, असाही पॉईंट आहे. सो एका गोष्टीचे अनेक वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. सो ह्या गोष्टी सायकोलॉजिकली ट्रीट होऊ शकतात? होऊ शकतात. म्हणजे कधी कधी आता जसं 2 प्रकार असतात डिसऑर्डरचे सायकोलॉजीमध्ये. एक असतं सायकोटिक डिसऑर्डर, सायकोसिस, आणि एक न्यूरोसिस. सो सायकोसिसमध्ये बेसिकली या सगळ्या गोष्टी असतात, हॅल्युसिनेशन्स, डिल्युजन्स, डिसऑर्गनाइज स्पीच, की जिथे तुम्हाला हॅल्युसिनेशन म्हणजे काय तर सेन्सरी तुमचे इंद्रिय जे आहेत, पंचज्ञानेंद्रिय, तर त्याद्वारे तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकू येतात, दिसतात किंवा तुम्हाला स्मेल येतो ज्या नाही आहेत. ओके. आता कधी कधी आपल्याला नाही का घुंगरांचा आवाज वगैरे आपण अफवा ऐकतो की एखाद्या बिल्डिंगमध्ये येत असतो, दॅट कॅन बी हॅल्युसिनेशन्स. आता डिल्युजन काय असतं? सो डिल्युजनमध्ये काय असतं तर लगेरो मुन्नाभाई तुम्ही पाहिलाच असेल, त्याच्यामध्ये गांधीजी दिसतात, दॅट इज डिल्युजन. म्हणजे डिल्युजन म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती ते इंटरॅक्टही करते तुमच्याशी, जे स्टिम्युलस तुम्हाला जे दिसतंय थोडक्यात, तर ते तुमच्याशी बोलतं सुद्धा. आणि डिल्युजन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. डिल्युजन फक्त व्यक्ती दिसणं म्हणजे डिल्युजन नाही, तर डिल्युजन म्हणजे माझ्या पोटात काहीतरी आहे. म्हणजे समजा आता मी कधीतरी कुठला तरी चहा पिला तर त्या चहामध्ये काहीतरी होतं आणि मग मला त्यात काहीतरी झालंय, असे असू शकतं. डिल्युजन ह्याचे असू शकतं की आज वादळ येणार आहे, त्या माणसाला इतकं जास्त विश्वास बसतो त्या गोष्टीचा की आज वादळ येणार आहे की तो सगळी ती तयारी करतो. लोक म्हणतात अरे नाही येणार आहे, तर नाही, तो माणूस नाही ऐकत त्याविषयी. सो डिल्युजनचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. अजून एक आहे की डिल्युजनमध्ये तुम्ही कधी कधी स्वतःला एक आर्टिस्ट समजत असता खूप मोठे, आणि तुमच्यासमोर एक सभा असते, तुम्हाला दिसत असते ती सभा, तुम्हाला ते हजारो लोक दिसतात तुमच्यासमोर, तुमच्या हातात माईक असतो आणि तुम्ही गाणं गात असता किंवा तुम्ही काहीतरी भाषण देत असता खूप मोठ्या पद्धतीने, आणि फॉर दॅट पर्सन ती रियालिटी असते आणि लोकांना, पाहणाऱ्या लोकांसाठी ते जस्ट एक माणूस बोलतो एवढंच असतं.
सो डिल्युजन. सो हे जे असतं ते सायकोसिस असतं. तर सायकोसिस ट्रीट करणं हे ॲक्च्युली सायकॅट्रिस्ट खूप चांगल्या पद्धतीने ते करतात, कारण ते मेडिसिनल गोष्टी म्हणजे गोळ्या वगैरे देऊन त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणतात आधी, आणि मग हळूहळू त्यांच्याशी बोलून वगैरे की तुम्हाला असं काहीतरी होतंय, तुम्हाला याची कल्पना आहे का, याचा त्रास तुमच्या घरच्यांना होतोय, तुम्हाला होतोय, असं करून मग ते ट्रीट केलं जातं. सो आय थिंक हँड इन हँड जातात दोन्ही गोष्टी. दोघांनाही मिळून करावं लागतं, सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट या दोघांना मिळून त्या गोष्टी ट्रीट कराव्या लागतात. बोलूनही होता. आता ज्या व्यक्तीला समजतं, तुम्ही ब्युटिफुल माइंड हा सिनेमा पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती स्किझोफ्रेनिक आहे, तरी पण ज्यावेळेस त्यांना कळतं की स्किझोफ्रेनिक आहे मी, तर त्यावेळेस या गोष्टीचा चांगला कसा यूज करायचा हे त्यांना कळतं. की मला एखादी व्यक्ती दिसतीये, तर ती व्यक्ती जर दिसतीये तर हे नाही दिसत हे मला माहिती की ही रियालिटी नाही आहे, जेव्हा त्यांना कळतं तेव्हाच ते यूज करतात त्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीसाठी. सो आपल्यातल्या ॲबनॉर्मॅलिटीजचा यूज करायला शिकले जे लोक ज्यांना सायकोसिसनी ग्रासलेले आहेत, सो ते नक्कीच त्यासाठी सायकोथेरपिस्ट हेल्प करू शकतात. आणि बाकी दुसरा पार्ट आहे न्यूरोसिस. सो न्यूरोसिस म्हणजे सगळ्या नर्वस सिस्टमशी रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या आपण ज्याच्याविषयी नेहमी बोलतो, एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, OCD वगैरे सगळ्या गोष्टी. सो ते सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट चांगल्या प्रकारे ट्रीट करतात. त्यांनाही कधी कधी मेडिकेशन्सची गरज भासते. सो ते पण हँड इन हँड गोष्टी जातात. आपण थोडं ना सिरियल किलरबद्दल बोलू. येस येस येस. ॲक्च्युली काय, तो पण एक मेंटल इलनेसच प्रकार आहे. हो, माझ्या दृष्टीने तरी आहे. कारण एखादे आपण जसे केसेस बघतो की एखादा माणूस एकाच हत्याराने सगळ्यांचा किलिंग्स करतो किंवा स्वतःचं काहीतरी मार्किंग करतो, निशाण करतो, टार्गेट किलिंग करायचा. तर सिरियल किलर एखादा व्यक्ती का बनतो? ओके, मला सांगा की बेसिक इमोशन्स आपल्यातले काय आहेत? हॅपीनेस आहे, रडणं, असणं, एवढं. सॅडनेस, अजून थोडं डिटेलमध्ये सांगू शकाल का? राग येणं किंवा तेच भीती, राग, भीती आहे. ओके, मला एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे. समजा इथे एक मांजर आली, ती मांजर थोडीशी जखमी आहे, किंवा एखादा पक्षी म्हणूयात आपण, पक्षी इथे येऊन पडला, जखमी आहे. आपण जनरली काय करतो? आपण ट्रीट करण्याचं बघतो. एक्झॅक्टली. सो आपल्या मनात तो विचार येतो, नॉर्मल ह्युमन बिंग्सच्या, की काहीतरी आता ह्याला आहे तर आपण बघूयात, डॉक्टरकडे नेऊयात. आपण असं काही खूप एक्स्ट्रीम नाही जात, कधी कधी गेला तर ठीक आहे, ऍक्सेप्ट करतो, पण ऍटलिस्ट प्रयत्न करतो. सो जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल असता, तर त्यावेळेस तुमच्यामधले बेसिक इमोशन्स हे कुठेतरी डिस्टॉर्टेड असतात. सो भीती वाटणं गरजेचं आहे माणसाला. जसं मी नेहमी म्हणते की आपल्याला वाटतं पॉझिटिव्हिटी म्हणजे त्या माणसाला ना भीती वाटावी कधीच, ना त्याला कधी सॅड वाटावं. नाही, सॅडनेस, भीती, अँगर, इव्हन हेल्दी अँगर, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. त्या जर तुम्हाला नाही वाटल्या तर तुम्ही कुठेतरी ॲबनॉर्मॅलिटीकडे जाता. जर आपल्याला एक बेसिक भीती, गिल्ट आलं एखाद्या गोष्टीचं, तर आपण क्रिमिनल नाही बनत. बरोबर. तुम्ही आठवा, लहानपणी एखाद्या वेळेस तुमच्याकडनं छोटीशी चोरी झालेली असेल. प्रत्येक लहान मुलाकडनं चोरी नसते ती, पण आता चॉकलेट ठेवलेलं असतं, आईने सांगितलेलं असतं घेऊ नको, पण आपण घेतो. त्यानंतर आपण 2-3 दिवस झोपत नाही. आपण विचार करतो की आता हे चुकीचं आहे, जोपर्यंत आपण आईला ते सांगत नाही. सो आपण एक सांगून टाकतो, आई असं झालं होतं, आपण फ्री होतो. सो हे गिल्ट त्यांच्या मनामध्ये येत नाही. सो लॅक ऑफ गिल्ट इज द मेन रिझन जे सिरियल किलिंग करतात. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची चटक लागते, असं म्हणतो ना आपण, की एक गोष्ट घडली, त्याचा काहीच गिल्ट नाही आला, त्याची भीती नाही वाटत आता, सो ती गोष्ट करायला काय हरकत आहे, ते पुन्हा करतात. आणि त्यातून त्यांना नॅचरली जे सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. सॅडिझम नावाचा एक प्रकार असतो जो जनरली यूज केला जातो सेक्शुअल डेव्हिएशन्समध्ये, पण तो इथेही यूज केला जाऊ शकतो, की ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याला त्रास देऊन आनंद होतो. दॅट इज वन पार्ट ऑफ सायकोलॉजी, सॅडिझम त्याला असं म्हणतात. सो त्या लोकांना आनंद होतो दुसऱ्याचं मांस बघून, रक्त बघून, किलिंग बघून. सो ते थोडंसं ॲबनॉर्मल तो प्रकार आहे, बट बेसिकली तेच आहे की तुमचे बेसिक इमोशन्स डिस्टॉर्ट झालेले असतात आणि नेगेटिव्ह इमोशन्सने टेक ओव्हर केलेलं असतं तुमचं. ह्या गोष्टी नीट होऊ शकतं, ह्या गोष्टी पण नीट होऊ शकतात का? हो, डेफिनेटली होऊ शकतात. आता बरेचसे स्टडीज आहेत की एम्पथी नावाचा एक पार्ट असतो आपल्यामध्ये. सो समजा जर कोणी आपल्याकडे धावत आलं आणि म्हटलं की मला इथे लागलंय, आणि आपण असं केलं, अरे बापरे तुला लागलं, चल हॉस्पिटल, दिस इज सिम्पथी. आणि आपण किती ग बिचारायला किती ग त्रास होतो, ते असतं ना, आया आज्या करतात जनरली. सो दॅट इज सिम्पथी. ॲपथी हा एक पार्ट आहे. ॲपथीमध्ये काय असतं की कोणी आलं, लहान मूल धावत आलं, मला लागलंय, तर आपण काय म्हणू त्याला, काय नव्हतं रे, चल तिकडे मला काम दिस इज, हे जनरली बाबा वगैरे आजोबा लोक करतात. सो ती ॲपथी आहे, जिथे
लॅक ऑफ इमोशन्स असतं. सिम्पथीमध्ये खूप जास्त इमोशन्स आणि असं ते हा मग आपण म्हणतात एवढं नको करू, ते कधी शिकणार, कसं होणार, असं होतं. हा आणि मधला एक वे आहे तो असतो एम्पथी. सो एम्पथी काय आहे, तर मूल आलं रडत तर तुम्ही त्याला काय म्हणाल, अरे बापरे लागलं का, बघू कुठे लागलं, अच्छा खूप दुखतंय का, मला एकदा असं झालं होतं, असं पडल्यानंतर थोड्या वेळ दुखतं, काही नाही तुला बरं वाटेल थोड्या वेळसाठी, मला कळतंय तुला त्रास होतो. दिस इज एम्पथी. हा हेल्दी वे आहे कुठली गोष्ट सॉल्व्ह करण्याचा. सो जर तुम्ही त्या गुन्हेगाराबद्दल एम्पथीने वागण्याचा प्रयत्न केलात, सो हे खूप एक डेंजरस स्टेटमेंट आहे, पण सायकोलॉजिकली कसं ट्रीट करायचा हा जो विषय, की कदाचित त्यांच्यामधली जी आर्द्रता आहे, कुठेतरी काहीतरी एक अशी गोष्ट असेल त्यांच्या मनामध्ये जिच्यावर थोडासा शिरकाव झाला पॉझिटिव्हिटीचा, तर कदाचित ते चांगले होऊ शकतात. किंवा जो ट्रॉमा त्यांना बसलेला आहे लहानपणापासून, ज्या ट्रॉमामधून त्यांनी हे सगळे गुन्हे केलेले, तो ट्रॉमा कुठेतरी हील झाला, ते बरे होऊ शकतात. असेही अनेक उदाहरण आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणजे म्हणतो. सो देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी, देर इज ऑलवेज अ चान्स. जसं सद्गुरू म्हणतात किंवा मोठे मोठे स्पिरिच्युअल लीडर्स, की कुठल्याही पॉईंट नंतर तुम्ही बदलू शकता आयुष्यामध्ये. आणि तुमच्यामध्ये जे कोर व्हॅल्यूज आहेत, बेसिक सोलच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्या ह्युमन व्हॅल्यूज, की प्रेम आहे, देणं आहे कोणाला तरी काहीतरी, त्याग आहे, किंवा एक पॉझिटिव्ह भावनांनी बनलेलो आपण आधी असतो, नंतर आपल्यावर सगळी पुटं चढतात निगेटिव्हिटीची. सो इट इज पॉसिबल. जशा देवी भूतबाधा ह्या गोष्टी आहेत ना, तशा पुनर्जन्माच्या पण खूप गोष्टी ऐकायला मिळतात. की एखादा लहान मुलगा असतो, तो म्हणतो की मी ह्या ठिकाणचा नाहीच आहे, माझे आईवडील दुसरीकडे ह्या कारणामुळे माझा मृत्यू झाला होता. तर त्यांचे जे किस्से आणि नंतर जे प्रूफ निघतात, त्यानंतर असं वाटतं की हो खरंच हा पुनर्जन्माचा रिअल किस्सा आहे. शांतीदेवी वगैरे असे बरेच केसेस आहे. आणि पण नास्तिक लोकांचा व्ह्यू जर बघायला गेला तर ते म्हणतात की नाही, हा फक्त मेंटल इलनेस आहे. सो याचं बेटर उत्तर तुम्ही देऊ शकता असं मला वाटतं. हा पुनर्जन्माचा किस्सा हा मेंटल इलनेस आहे की खरंच या गोष्टी असतात? पर्स्पेक्टिव्ह देऊ शकते मी डेफिनेटली. आता आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये पुनर्जन्माला म्हणजे त्याच्यामध्ये गुंजाईशच नाही आहे की आहेच आहे. आता आहेत काही जे म्हणजे चारवाक वगैरे किंवा सॉरी मी बरोबर चारवाकच, येस येस. सो जे नाही बिलीव्ह करत त्या गोष्टीला. पण मला असं वाटतं की कन्क्लुजनवर यायचं असेल की हे काय सगळं चालू आहे, का जन्माला येतो आपण, या तर पुनर्जन्म हे उत्तर आहे. कारण तुम्ही कर्म करता कुठले, तर त्या कर्माचं कधी ना कधी तुम्हाला फळ मिळतं. आणि काही काही फळं अशी असतात की जी तुम्हाला नंतर मिळतात. आता जर फिजिक्सच्या दृष्टीने विचार केला तर जर मी एखाद्या टेबलवर जोरात हात मारला तर काय होईल की मला एक प्रतिक्रिया मिळेल जी लगेच मिळेल टेबलकडनं. बरोबर. तर काही प्रतिक्रिया अशा असतात की ज्या थोड्याशा प्रोलॉंग्ड असतात. म्हणजे जसं ग्रहतारांचे त्याच्यामध्ये उदाहरण आहे की एखादा आपण म्हणतो फ्रिक्वेन्सीज, आता मी एक थॉट जनरेट केला किंवा एखादं कर्म केलं, त्याची जी एक फ्रिक्वेन्सी आहे, तर त्या फ्रिक्वेन्सीला दुसऱ्या ग्रहावर जाऊन आदळून माझ्यापर्यंत येण्यासाठी एक कालावधी. बरोबर. लाईटचं पण तसंच आहे. लाईट आपण जो बघतो, येस. आता फक्त लाईट वगैरे ते आता वेस्टर्नर्सनी सांगितलं म्हणून ते आपल्याला चांगलं वाटतं. पण आपण हे मानतो की एक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये हवेतून येतोय, हे आपल्याला मानतो आपण. पण असं विचारांच्याही फ्रिक्वेन्सीज असतात, तेही कर्म असतात, हे आपण मानत नाही. सो तसं होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या जन्मात ज्या काही गोष्टी करता, म्हणजे तुमचं मन, बेसिकली मन हे जसं मी सांगितलं, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं की मन हे सगळं करत असतं जे काही करतं ते. एकीकडे बुद्धी असते, एकीकडे आपली सगळी शरीराची सिस्टीम असते. सो त्या मनाकडे परत ते येतं सगळं, आणि म्हणून तुमच्याबरोबर घटना घडतात असं आहे. तर आपण म्हणतो की एखादा मुलगा खूप श्रीमंत घरी जन्म घेतो, एखादा मुलगा खूप गरीब घरी जन्म घेतो. पण त्यातही अशी एक त्यांनी केलेली गंमत की कदाचित श्रीमंत घरी जन्माला आलेला मुलगा कधी हॅपी नसतो, पण गरीबा घरी जन्माला आला त्याला सगळ्या प्रकारचे आनंद मिळतात, तो एक छान जीवन जगतोय. सो मग दुःखी कोण सुखी कोण? जसं मी म्हटलं, सुख काय तर काहीच नाही, दुःख काय तर काहीच नाही. सो हा इथे एक लागू होतो. खूप कॉम्प्लेक्स फिलॉसॉफी आहे, पण डेफिनेटली पुनर्जन्म असणार आहे. फक्त तर मला काही गोष्टींच्या बाबतीत थोडंसं उत्तर मिळत नाही किंवा माझा अजून तेवढा अभ्यास नाही. की काही जण म्हणतात की त्याच ठिकाणी परत त्याला तीळ होता किंवा त्याच ठिकाणी त्या खुणा होतात. सो याबद्दल मला थोडंसं साशंकता आहे की असं असण्याचं कारण आहे का, किंवा असू शकतं. म्हणजे माझा अभ्यास नाही त्याच्यामध्ये, पण मला वाटतं की शरीर तर पूर्णपणे तुमचं जळून ह्याच्यात नष्ट होतं, तुमचा एक नवीन जन्म होतो. त्याच्यामुळे मन तुमचं कॅरी होतं, एवढं मला माहिती आहे. कारण काही जणांना पाण्याची भीती वाटते, ती का वाटते? काही जणांना अजिबातच वाटत नाही, काही जणांना वाटते, का वाटते? सो रिझन असू शकतं.
आजकाल ना अपेक्षा खूप मोठं दुःखाचं कारण आहे. आपले पूर्वजांनी पण हे सांगितलं की जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण ते दुःखाचं कारणाचं एक मूळ आहे. पण आता कसं झालं, सोशल मीडियावर खूप पोस्ट बघतो आपण, कपल्स आहे, कपल गोल्स पाहिजे, त्यामध्ये पण अपेक्षा असते की हा बघ हा कसा वागतोय, तू माझ्यासोबत असं वागत नाही, हे कम्पॅरिझन पण होतं. हे मुळात अयोग्यच आहे. याच्यावर तुम्हाला काय बोलायचं? येस डेफिनेटली अयोग्य. कारण आपण साधं समजून घेऊयात एकदा. आपण पूर्वी जेव्हा मोबाईल इंटरनेट नव्हता तर त्यावेळी आपण किती लोकांना ओळखायचो पर्सनली? भरपूर. तरी एक आकडा तुम्ही सांगू शकता का? मी ते 20-25 जणांना तर 20-25 पर्सनल Yes. हां. आणि थोडंसं मोठं झाल्यानंतर अजून थोडं सर्कल वाईड व्हायचं, नातेवाईक वगैरे सगळे मिळून 50-100 धरूयात. नातेवाईक वगैरे पकडून मोठा सर्कल होतो खूप. एवढंच. आणि कामाच्या ठिकाणचे लोक, नातेवाईक वगैरे 100 लोक. आता तुम्ही किती लोकांना ओळखता ऑनलाईन? बिलियन्स. सो माझ्याकडे काय असायचं, माझा ब्रेन कशासाठी बनलेला आहे तर एक 100 लोकांची इन्फॉर्मेशन कॅरी करायला. 100 लोकांमध्ये 10-20 लोक असे असतील जे खूप सुंदर दिसणारे असतील, 10-20 लोक असे असतील जे थोडेसे अपंग असतील कदाचित, किंवा थोडेसे आपण म्हणूया समाजाच्या दृष्टीने थोडेसे कमी दिसणारे, चांगले दिसणारे असतील. काही लोक श्रीमंत असतील 10-20, काही एकदम गरीब असतील, काही मीडियम असतील. सो एक माझ्या ब्रेनची इन्फॉर्मेशन एवढी आहे की मला एवढं माहिती पाहिजे. आजकालच्या काळामध्ये आपण एवढे ओव्हर एक्सपोज्ड आहोत इन्फॉर्मेशनला की आपल्याकडे दुबईमध्ये काय माणसं करतात, त्यांची काय लाईफस्टाईल आहे हे पण आहे. आपल्याकडे अमेरिकेची सगळी लाईफस्टाईल आहे, ते काय खातात, काय कुठल्या जिमला जातात, कसे राहतात, स्किन रुटीन काय, वी नो एव्हरीथिंग नाव. काही जण पूर्वी म्हणायचे की नाही सनस्क्रीन लावा, सनस्क्रीन खूप म्हणजे चांगलं आहे. काही जण म्हणत नाही सनस्क्रीन लावूच नका, सनस्क्रीनने हे होतं. आता काय करायचं तरी काय? सो आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन सध्या आहे, त्यामुळे हा एक मेजर इश्यू आहे. आणि कपल्सच्या बाबतीत मी भरकटले जरा, पण कपल्सच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तुमच्याकडे एक व्हिडिओचा एक खूप मोठा एक चंक अवेलेबल आहे जिथे नवरा आयडियल वागतोय, बायको आयडियल वागतेय. सो ते अनिकेतवाले व्हिडिओज तुम्ही पाहत असते, अनिकेत काय खाणार. सो त्या व्हिडिओजमध्ये मग सगळ्यांना असं वाटतं, कमेंट्समध्ये मी वाचत असते जनरली, की एक माणूस म्हणाला होता की यार अनिकेत काय तुझ्यासारखं बनायला काय करावं लागतं, कुठलं पुण्य करावं लागतं. तुला बहीण आहे का? हा. तर खाली लोकांनी लिहिलंय की काय रे तुझी आई आणि तुझी बायको तुला काय खायला देत नाही का? सो अशा प्रकारचे लोक उगाच म्हणजे इगो वगैरे त्याच्यामध्ये येतोय. पण म्हणजे सगळेच जण अनिकेत नाही आहेत असं नाहीये ना, कोणी ना कोणी त्यांना देतंय. सो आपण कम्पेअर करायला सुरुवात करतो खूप नॅचरली. आपल्याला काय वाटतं आणि अनिकेत लकीएस्ट गाय, आम्ही नाही आहे लकी, असं प्रत्येकाला वाटतं. मुलींनाही तेच वाटतं की ते रील्स येतात की जिथे नवरा मुलींना म्हणजे बायकोला खूप छान गिफ्ट देतोय, कुठेतरी फिरूनच आणतो, चला आपण शिमल्याला जाणार होतो वेकेशनला वगैरे. मग इथे घरी म्हणजे बायकांना वाटतं की मग आम्ही का नाही जाते शिमल्याला, हेच का जात आहेत. सो मग शिमल्याला न जाण्यामुळे जो आलेला जो एक स्ट्रेस आहे तो ती मनात ठेवते आणि मग वागण्यातून दिसायला लागतो. भांडी जास्त वाजतात का? भांडी जास्त वाजतात, भांडी वाजतात आणि मग आबोला धरला जातो. मग रोजचं जे बिहेवियर असतं चांगलं तसं नाही राहत. आणि मग नवऱ्याला प्रश्न होतो नक्की आपण काय केलंय. मग नवऱ्याला असं वाटायला लागतं सतत ही मला क्रिटिसाइजच करतेय, माझं हिला कधीच काही चांगलं दिसत नाही. हे जे नॅरेटिव्ह असतात की सगळं चांगलं करा पण कधीच नाही ॲप्रिशिएट नाही केलं जात मला वगैरे, हे भावना यायला लागतात. आणि मग जे नातं एक चांगलं इमोशन म्हणून बनलेलं आहे, चांगल्या इमोशनसाठी बनलेलं आहे, तर ते कटू इमोशनमध्ये परिवर्तित होतं. आणि मग 2 हॉस्टाईल ह्युमन बिंग्स एका फ्लॅटमध्ये राहणं खूप कठीण होऊन जातं. बरोबर. म्हणून डिवोर्स रेट्स वगैरे वाढलेत आजकालच्या काळात. ते त्याचं कारण तेच आहे की बिटरनेस खूप वाढलाय. आणि जो बिटरनेस समजा झाला, एखादा बिटरनेस तुमच्यात एक भांडण झालं, अगदी नॅचरली व्हायलाच पाहिजेत भांडणं. सो भांडणं झाल्यानंतर ते सॉल्व्ह करा ना, दॅट इज मोर ब्युटिफुल. कारण प्रत्येक भांडणानंतर तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग होत जाणार. ओशो असं म्हणाले होते एकदा की जर तुम्ही प्रेमात आहात आणि तुम्ही भांडत नाही आहात तर तुम्ही खाक प्रेमात आहात, तुम्ही नाही याचा प्रेमामध्ये, असं ते म्हणाले होते. सो भांडण तर मॅन्डेटरी आहे पण ते सॉल्व्ह करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके. कम्पॅरिझन नाही केलं पाहिजे. ए ढोल्या, ए काळ्या, बारक्या असे सर्रास लोक वापरतात शब्द. किंवा हे तर शाळेपासूनच होतात की शाळेतला एखादा जो स्ट्रॉंग मुलगा असतो तो डिचवतो, काहीतरी नाव पाडतो. प्रत्येकाला एक ते सहनच होतं असं काही नाही. बरोबर आहे. कुणी त्याला इतकं निगेटिव्हली घेतं की घरी सांगत नाही किंवा त्याच्या मनावर तो अफेक्ट करतो की मी बारीक आहे, मी काळा आहे, मी अमुक तमुक आहे असं. परंतु ही बॉडी शेमिंगचा प्रकार झाला. परंतु या बॉडी शेमिंगचे काय भयानक दुष्परिणाम होऊ शकतात? खरं आहे. आणि हा खूप एक डेंजरस आणि चुकीची गोष्ट आपल्या समाजामध्ये रूढ आहे ॲक्च्युली, की आपण लहानपणापासून आपल्या घरीच आपल्याला बॉडी शेमिंग केलं जातं की रंगावरून बोललं जातं. अगदी आपल्या आईवडीलही बोलतात
की तुझा रंग बघ असं होईल का, किंवा तू जाड आहेस किंवा तू बारीक आहेस, किंवा कुठल्याही एका गोष्टीवरून बोललं जातं. उंचीच किती कमी राहिली आहे तुझी, किंवा किती उंच झाली, असं वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. सो मला ती गोष्ट अशी वाटते चुकीचीच आहे. कारण जर तुम्ही एम्पथी, जसं मी मगाशी म्हणाले, की तुम्ही दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन जेव्हा विचार करता, तर त्यावेळेस तुम्हाला जर बोललं गेलं तर तुम्हाला वाईट वाटेल का? जर त्याचं उत्तर हो असेल तर डेफिनेटली पुढच्यालाही वाईट वाटतंय. तर त्याच्यामुळे आता ह्याच्याशी डील करण्याचा कसा आहे उपाय, तर आता हे थांबेल का, तर नाही. कारण आपण समाजात राहणारे प्राणी आहोत आणि आपल्याला ते आवडतं कुठेतरी. आता माणूस का दुसऱ्याला चिडवतो, तर स्वतःला चांगलं फील करून घेण्यासाठी. सो मी जर म्हणाले की एखादी मुलगी माझ्यापेक्षा सुंदर नाहीये, तर याचा अर्थ काय आहे, तर मी स्वतःला तिच्यापेक्षा जास्त सुपिरियर फील करून घेण्याचा प्रयत्न करते. दॅट्स वाय आय एम सेइंग की ती कमी आहे. आता मला सांगा, जर एखादी मुलगी दिसायला कमी आहे हे म्हणून मला काय सॅटिस्फॅक्शन मिळतंय, म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचा मला काय फायदा आहे आयुष्यामध्ये? काहीच तर नाही ना. पण त्या क्षणी मला चांगलं वाटतं, ओके म्हणजे मी कोणापेक्षा तरी बेटर आहे बाबा. सो हे जे कम्पॅरिझनचा जो एक आपला ट्रेट आहे ना, त्याच्यामुळे आपण या गोष्टी करतो. तर त्या कमी केल्या पाहिजेत, पण आता त्या होणार नाहीत कारण आपण समाजात राहतो. तर मग काय करायला पाहिजे, तर डील करा त्या गोष्टीशी. परंतु काही लोक डील करतात नाही, म्हणजे प्रत्येक लोक डील करतात असं नाही. कारण मी काही बघितलं की आता इंस्टाग्रामवर खूप फेमस झालं होतं बॉडी शेम, तो काहीतरी पोस्ट टाकत होता कंटिन्युअसली आणि कमेंट्स खूप बॅड येत होता आणि त्या कमेंट्सच्या नादाने त्याने सुसाईड केले. सो असे पण किस्से होतात. पण या अजूनही कदाचित आपल्या ऑडियन्सपैकी कोणाला असा प्रॉब्लेम असू शकतो की बॉडी शेमिंगची तीव्रता खूप जास्त झाली आहे आणि मनात काही निगेटिव्ह विचार येत असतील, त्यांनी काय करायला पाहिजे? येस. सो पहिले तर स्वतःला बॉडी म्हणून आयडेंटिफाय करणं बंद करा. तुम्ही बॉडी नाही आहात. यू आर अ सोल, यू हॅव अ बॉडी. तुम्ही बेसिकली तुम्ही एक एनर्जी आहात आणि एक बॉडी तुमचं माध्यम आहे. आपण काय कन्सिडर करतो, हे शरीर म्हणजे मी आहे, तर ती डिटॅचमेंट गरजेची आहे. आता दुसरी गोष्ट, मी असं अजिबात म्हणणार नाही की जर तुम्ही अनहेल्दी लाईफस्टाईल जगताय, म्हणजे तुम्ही थोडे ओव्हरवेट झालाय किंवा चुकीच्या गोष्टी केल्यामुळे माणूस जनरली तेज त्याचा निघून जातं. सो जर तुम्ही तसं लाईफस्टाईल जगताय तर मी ते ॲडव्होकेट नाही करणार. मी तुम्हाला हे सांगेन की एका चांगल्या लाईफस्टाईलमध्ये या, स्वतःच्या शरीराला चांगलं काहीतरी द्या, म्हणजे व्यायाम करा, चांगलं खा, थोडंसं ग्रूमिंग करा. आणि ते झाल्यानंतरही जर तुम्हाला लोक तसं म्हणतात, देन कुठल्याही एका मोठ्या सेलिब्रिटीजच्या पेजवर जा जे तुम्हाला सुंदर वाटतात, मुलगा असू दे मुलगी असू दे, आणि थोड्याशा डाऊन 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 जाऊन कमेंट्स चेक करा. तुम्हाला दिसेल की त्यांना सुद्धा बोललं गेलेलं आहे. आता दीपिका पदुकोणचा प्रेग्नन्सीचा व्हिडिओ व्हायरल होतो. आता त्याच्यावर तिने हिल्स घातल्यात म्हणून बोलतात, तिने तो ब्लॅक ड्रेस घातला म्हणून बोलतात, हेही बोलतात लोक. एकदम चिडल्यात बायका की फक्त काय तीच नाही आहे प्रेग्नन्सीत वर्क करणारे, आम्ही पण केलं होतं शेवटच्या दिवसापर्यंत. सो हे जे ॲजिटेशन आहे, हा जो राग आहे, हा काय, सो प्रत्येकालाच तो फेस करावा लागतो. मग ती दीपिका पदुकोण असू दे, नाहीतर ती कोणी जगातला असू दे. आता आपले पंतप्रधान रोज किती आणि काय गोष्टी ऐकतायत, ते बरोबर त्यांच्या दिसण्याविषयी पासून ते त्यांच्या कर्तृत्वाविषयी रोज ते गोष्टी ऐकतात, पण ते स्थितप्रज्ञासारखे ते हँडल करतात. सो कुठेतरी ती क्वालिटी आपल्याला स्वतःमध्ये आणावी लागणार आहे प्रत्येकालाच ह्या युगामध्ये. म्हणजे मी आधी कदाचित 10 वर्षांपूर्वी याबद्दल एवढं सिरियसली बोलले नसते, पण आता जी आपली पुढची पण जनरेशन आहे, आपल्याला लहानपणापासून शिकवावं लागणार आहे की तुम्ही फोटो जेव्हा टाकता, तुम्ही या युनिवर्समध्ये सोडता एखादा व्हिडिओ किंवा फोटो, तो कुठे जाणार आहे, त्याच्यावर कोण काय रिफ्लेक्ट करणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे. जसं मी नेहमी सांगते उदाहरण की अशा काही ट्राईब्स आहेत जगामध्ये, मला एक्झॅक्ट त्यांचं नाव आठवत नाही आता, अशा काही ट्राईब्स आहेत की जिथे जाड मुलगी सुंदर समजली जाते. तुम्ही पाहिला असेल डिस्कव्हरीवर, तो एक एपिसोड आहे तो. तर जाड मुलगी, मग प्रत्येक घरी तुम्ही जाऊन पाहाल, त्या डॉक्युमेंटरी करणाऱ्या लोकांनी घरोघरी ते गेले, तिथे दिसलं की मुली अशा एका ठिकाणी बसलेल्या आणि जाड म्हणजे प्रॉपर जाड. सो ते लोक म्हणतात की अरे हे अनहेल्दी आहे वगैरे, तर ते लोक म्हणतात नाही आमचं लग्नच होणार नाही जर आम्ही असं नाही केलं तर. त्या सतत खात आहेत, त्या व्यायाम करत नाही आहेत. सो हे काय, तर सौंदर्याचं त्यांच्याकडे असलेलं मापन आहे. बरोबर. आता आता आपल्या भारतामध्ये तर गोरं होण्यासाठी लोक एकदम वेडे झालेले असतात. सो काही आफ्रिकेमधल्या अशा ट्राईब्स आहेत जितकी डार्क कलरची आहे ना ब्राईड तुमची, तितकी ती सुंदर. त्याच्यामुळे जसं इथे व्हाईट फाउंडेशन लावलं जातं किंवा आपल्या स्किनच्या कलरचं, तिथे डार्क शेडचं फाउंडेशन लावलं जातं, एक्स्ट्रा डार्क शेडचं फाउंडेशन किंवा ती पावडर, जिथे तुम्हाला काळं बनवेल बेसिकली. सो सौंदर्य हे प्रत्येकाच्या नजरेमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला आधी हे ऍक्सेप्ट करावं लागेल की जगामध्ये प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं तुमच्याविषयी. तुम्ही आज
जिमला गेलात म्हणजे तुम्ही जिमला गेलात एक वर्षभरासाठी, तुम्ही प्लास्टिक सर्जरीज करून घेतल्या, तुम्ही सगळे परफेक्ट झाले, तरीही तुम्हाला नावं ठेवणारे लोक आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्याल त्याच्यानंतरही जर हे होत असेल तर डोंट गेट अफेक्टेड बाय इट, बिकॉज हे होत राहणार आहे, हेट कमेंट्स होत राहणार आहे, कारण लोक तिथे येऊन स्वतःची इन्सिक्युरिटी प्रोजेक्ट करत राहणार आहेत. जसं तुम्ही आता म्हणला योग, मेडिटेशन, व्यायाम, त्यावरून एक क्वेश्चन करायचा होता की मेडिटेशन हे खूप चांगलं आहे. म्हणजे माझ्या घरचे मला रोज म्हणतात की बाबा 2 मिनिटं योगा कर, व्यायाम कर, थोडा स्ट्रेस रिलीज होईल. परंतु माझं असं मला माहिती आहे की ही गोष्ट चांगली माझ्यासाठी, पण 1 दिवस 2 दिवस, तिसऱ्या दिवशी मी करत नाही. मला हे माहिती की मला याच्यापासून फायदा होणार आहे, परंतु मी करत नाही. मी का करत नाही? ॲज अ म्हणजे मी पर्सन नाही बोलत. एक्झॅक्टली, मी पण त्याच्यामध्ये आले, प्रत्येक जण त्याच्यामध्ये आहे. मला असं वाटतं याचे 2 रिझन्स आहेत. एक तर पहिलं रिझन हे आहे की आपल्याला वाटतं की आपल्याला वैराग्य येईल. ओके. आणि कुठेतरी आता आपण अध्यात्मामध्ये असतो, जनरली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात काही ना काहीतरी असतं, तर आपल्याला वाटतं आपण या सगळ्या संसार सुखांपासून एकदम दूर जाऊ वगैरे वगैरे. तर ते एवढ्या लवकर काही होत नाही, इतकं अवघड आहे ते. इंद्रिय तीव्र इच्छा होती माझी, ती पण इच्छा असते, पण ते खूप कठीण आहे. कारण तुम्हाला या सगळ्या जंजाळातून बाहेर पडणं, आणि त्यात पण आपल्याकडे सांगितलं की तुम्ही अर्थ, धर्म, काम, मोक्ष, म्हणजे तुम्ही सगळंच करायचं, बरोबर, तुम्ही गृहस्थाश्रमही चांगलाच करायचा. सो अशा वेळी इट्स अ बिट डिफिकल्ट. पण मेडिटेशनचं तेच वाटतं मलाही, जसं लहानपणी वाटायचं, म्हणजे एकदम मी जास्त इमॅच्युअर होते आणि मला घरी असं म्हणायचं की करा मेडिटेशन. सो मला असं वाटायचं की नाही, मी आता जाईल, मला जर त्यावेळेस आईस्क्रीम खावंसं वाटलं, मला आनंदच नाही मिळाला आईस्क्रीमचा, तर काय होईल, ही एक भीती असते. पण ॲक्च्युली मला नंतर समजलं की मेडिटेशन केल्याने तुम्ही स्वतः कुठलीही गोष्ट जगामधली जास्त चांगल्या प्रकारे करू शकता, जास्त आनंद त्या गोष्टीचा घेऊ शकता. मग ते आईस्क्रीम असू दे, नाहीतर एखाद्या वर्ल्ड टूरला जाणं असू दे. आपल्याला जनरली असं वाटतं की वैराग्य म्हणजे काय, की नाही आता सगळं घरी बसलो, छान, म्हणजे आता साधू संत झालो, घरी बसलो. इतकं सोपं नाहीये ना ते. आणि सोपं म्हणण्यापेक्षा तसं नाहीच आहे ते. तुम्ही तुमचं करिअर करू शकता, तुमचा गृहस्थाश्रम आहे, आणि तरी तुम्ही सुद्धा त्या गोष्टीमध्ये जाऊ शकता. आणि त्याचं साईन कसं बेसिकली आता आपण जर पाहिलं तर आपल्या पर्सनॅलिटीवर लेयर्स असतात. आता आपल्या पर्सनॅलिटीवर एक जर मी थॉट जनरेट केला तर त्याच्यावर अनेक लेयर्स आहेत. एन्झायटीचा लेअर आहे, एक फिअरचा आहे, एक प्रोक्रॅस्टिनेशनचा आहे, एक कुठेतरी इन्सिक्युरिटीचा आहे. सो अशा सगळ्या लेयर्सनी भरलेले माझे थॉट्स. अध्यात्म काय तर आद्य आत्मन, म्हणजे जो आपला ट्रू सेल्फ, जो आपला खरा सेल्फ, तो खरा सेल्फ ह्या सगळ्या गोष्टींपासून परे, तो प्युअर आहे. ना त्याला भीती आहे ना कुठल्या गोष्टीची, ना त्याला इन्सिक्युरिटी आहे, ना कम्पॅरिझन आहे, ना तो डिप्रेस्ड आहे, ना तो फ्रस्ट्रेटेड आहे, ना त्याला टेन्शन आहे गोष्टींचं. तो ट्रू सेल्फ आहे. सो आद्य आत्मनकडे जाणं म्हणजे अध्यात्म. सो जर तुम्ही स्वतःच्या लेयर्सला शेड करताय, तुमच्या या प्रोक्रॅस्टिनेशन, इन्सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टींना तुम्ही काढताय, आणि तुम्ही आतलं ते तेजोमय काहीतरी तुमच्यामधलं बाहेर काढताय, सो तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा जास्त आनंद मिळणार आहे ना. जसं लहानपणी आपल्याला मिळायचं की लहानपणी आपण एखाद्या म्हणजे मुंग्यांच्या रांगेकडे बघायला पण आपल्याला जास्त आनंद मिळायचा. छोट्या छोट्या गोष्टीत भिंतीकडे टक लावून बघायचं काहीच नाही, आपल्याला अभ्यास करताना तर किती इंटरेस्टिंग भिंतही वाटायची ना. सो हे पुन्हा मिळेल जर मेडिटेशन केलं तर. त्यामुळे ते केलं पाहिजे, आपल्यावरचे लेयर्स शेड केले पाहिजेत, ती पॉवर आपल्यामधली आपल्याला स्वतःमध्ये जनरेट केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी मेन, जी आपण का नाही करत, तर फेस नाही करायचं आपल्याला स्वतःला. ओके. कारण आपण जर मेडिटेशन करायला बसलो तर काय होतं, सगळ्यांना अनुभव आहे जगामधला, की आपण बसतो, एकतर पहिले तर आपण ठरवतो विचार नाही करायचा, एकतर पहिली करतो खूप विचार करतो, अनेक वेगवेगळे विचार येतात, आणि मग आपण एका विचारामध्ये रममाण होऊन जातो, आणि तो जनरली नेगेटिव्हच असतो. ॲग्री. आणि तो सेल्फ क्रिटिसिझमचाच असतो की मी असं का केलं. तुम्ही माझ्याबद्दल सांगताय का? मी ऍक्च्युली माझ्यासोबत होतं की प्रत्येकासोबत होतं. आणि आपल्याकडे अद्वैतच आहे ना, की जे मी माझ्यात पाहते ते मी सगळ्यांमध्ये. तो जो भाव आहे की जर माझ्यासोबत होते तर डेफिनेटली दुसऱ्यांसोबत होत असणार आहे. तर आपण विचारामध्ये रममाण होतो, मग आपण सेल्फ क्रिटिसिझम करतो, आपण एका सेल्फ नॅरेटिव्हमध्ये, चुकीच्या नॅरेटिव्हमध्ये जातो. आपली बिलीफ सिस्टीम जी आहे बेसिकली तिथे जरा आपण जातो डाऊन, आणि मग डोळे उघडतो, म्हणतो जाऊ दे एखादा पिक्चर बघून झोपतो. झोपणं हा एक मेडिटेशनचा उपाय वाटतो, की आता खूप झालं, झोपणं पण मेडिटेशनच असतं, असं काहीतरी स्वतःला समजावतो, केविलवाणे प्रयत्न सोडतो, आणि मग आपण झोपून जातो. सो आपल्याला पहिले काही दिवस थोडंसं होणारच आहे ना, जसं. आणि मला असं वाटतं की जसं पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेलं आहे की नियम आधी फॉलो करावे लागतील, मग कुठेतरी आसन. आता लोकांना वाटतं आसन म्हणजे योग, बरोबर. तर आसन हे फक्त
माध्यम आहे की तुम्ही जी पुढची साधना करणार आहात, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत तुम्ही जे जाणार आहात, तर त्यासाठी तुमचं शरीर जर पाठच दुखतेय, मानच दुखतेय, हातच दुखते असं जर होत असेल, तुमचं सगळं लक्ष त्याच ठिकाणी. एक्झॅक्टली, तुम्हाला आधी फिट व्हावं लागेल. सो ते फिट होण्यासाठी फक्त आसन आहे, दॅट इज नॉट योगा, टोटल योग असं नाहीये. बरोबर. सो नियम पाळायला सुरुवात करावं. म्हणजे मी असं म्हणत नाही की डायरेक्ट तुम्ही ध्यान धारणा करा. बेसिक आहे आपलं नियम जे आहेत ते आपण पाळूयात. त्याच्यानंतर एक बेसिक स्वतःला थोडंसं अपलिफ्टेड स्टेटमध्ये, मन करारे प्रसन्न स्टेटमध्ये आपल्याला स्वतःला ठेवावं लागेल. असं जर तुम्ही दिवसभरात कराल तर रात्री जो तुमचा मेडिटेशनचा 1 तास आहे, 1 तास खूप झाला, 15 मिनिटं जे आहेत, सो ते तुमचे सुखकर जातील असं मला वाटतं. सो ती तयारी सकाळपासून पाहिजे. तुम्ही ज्या क्षणी उठाल त्या क्षणापासून तुम्ही मेडिटेशनमध्ये त्या स्टेटमध्ये गेलं पाहिजे. आणि ध्यान काय आहे बेसिकली, तुम्ही गार्डनिंग करताय, तुम्ही झाड लावताय, तर ते झाड मनापासून लावणं म्हणजे ध्यान आहे. आपल्याकडे सध्या काय आहे की आपण कुठलीही गोष्ट करताना दुसरी एक गोष्ट करतच असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर लॅपटॉपवर काम करतोय, मीटिंग चालू, आपण एकीकडे रील्स पाहत असतो, 2 ठिकाणी डिवाइड माइंड, 2 ठिकाणी असतं. सो जिथे मिक्स्ड असोसिएशन्स असतात तिथे कुठलीही गोष्ट वर्क होत नाही. सो एक दुसरा मुद्दा इंटरेस्टिंग वाटला म्हणून सांगते की मिक्स्ड असोसिएशन्स काय असतात. तर तुम्हाला सकाळी उद्या 5ला उठायचं आहे, पण तुम्हाला सकाळी झोपायचं पण आहे. सकाळची ती सुंदर साखर झोप तुम्हाला मिस नाही करायची. हे झालं मिक्स्ड असोसिएशन. सो जशी एक दोरी आहे, ती दोरी एका साईडनी कोणीतरी ओढते, दुसऱ्या साईडनी पण कोणीतरी ओढते, ती दोरी कुठेच जाणार नाही, ती तिथेच राहील आयुष्यभर. सो तसंच ते आहे की एका साईडनी कोणाला तरी तुम्हाला ती दोरी द्यावी लागेल त्या व्यक्तीच्या किंवा त्या डिसिजनच्या हातामध्ये. तसंच ते आहे. सो मेडिटेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतं आणि खूप स्किल्स येतात तुमच्यामध्ये. खूप छान ती गोष्ट आहे. सो मी सगळ्यांना, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगेन की कितीही वाटलं, कसंही वाटलं तरी कराच मेडिटेशन. एक सजेस्ट करते मी टॅप पॉडकास्टच्या माध्यमाद्वारे. म्हणजे होस्टच आजपासून करणार आहे. सो आपण आता भरपूर प्रॉब्लेम्सचे भरपूर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला या सेशनमध्ये. बट एक सोपं, लोकांना कसं स्पून फिडिंगची सवय असते, थोडीशी स्पून फिडिंगची रिक्वेस्ट मागणार मी तुमच्याकडून की लोकांना तुमच्या भाषेत सांगा की आनंदी कसं राहायचं. आनंदी राहण्यासाठी आपण सगळ्यांनी काही रूल्स अप्लाय करायला पाहिजेत. पहिले रूल हा आहे की इन्सल्ट करून नाही घ्यायचं स्वतःचा. म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्यांना तेवढं महत्त्व द्यायचं नाही, दोघांनाही, की कोणीतरी आपला इन्सल्ट करेल तर स्वतःलाही देऊ नका, दुसऱ्यांनाही देऊ नका. जसं तुम्ही एखादी घटना घडल्यानंतर आनंदाने हुरळून जाता तेही होऊ नका, आणि जसं दुःखाने उद्विग्न होतात तसेही होऊ नका. सो मध्ये कुठेतरी राहण्याचा प्रयत्न करा. आणि इमोशन्स आहेत त्या येणारच आहेत. इमोशन्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी साथ देणार आहेत शेवटपर्यंत आयुष्याच्या. तर त्याच्यामुळे त्यांना मित्र बनवा आणि त्यांना जाणून घ्या. सगळ्यात आधी एक स्वतःची जर आपल्याला एक बायोलॉजी कळाली, मेंटॅलिटी कळाली आणि ऑफकोर्स अध्यात्माचा आधार तुम्ही घेतला, या 3 गोष्टींनी तुम्ही आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम डील करू शकता असं मला वाटतं. सो अर्थातच फिट राहा, हेल्दी राहा, हायड्रेटेड राहा. सो मी सगळ्यांना तेच आवाहन करेल की आयुष्य सुंदर आहे तर ते छान आपण सगळेजण मिळून जगूयात. आणि कधीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर डेफिनेटली प्रोफेशनल हेल्प घ्यायला अजिबात लाज बाळगू नका. आणि अशा प्रकारचे पॉडकास्ट ऐकत राहा, म्हणजे तुमचं एक थँक्यू सो मच. कारण इट्स नीडेड. धन्यवाद. ॲक्च्युली मला तुमचंही कौतुक वाटते की तुमचे विषय खूप युनिक आहेत. मी तुमचं पॉडकास्ट फॉलो करते आणि मी पाहते तर ते असं इतर पॉडकास्टप्रमाणे नाही आहे, ते खूप वेगळं काहीतरी नॉलेज मिळतंय. सो तुम्ही खूप छान काम करताय आणि अशाच प्रकारे काम करत राहा. नेहमी माझा सपोर्ट तुमच्यासोबत आहे. थँक्यू. आपण नक्कीच पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू. कारण मला एवढं तर कळलं तुमच्या माइंडमध्ये घुसण्याचा मी थोडासा प्रयत्न केला, परंतु मला एवढं कळलं की तो खूप मोठा समुद्र आहे तुमच्या माइंडमध्ये. त्यातला आपण एक मोती काढायचा प्रयत्न करू. नेक्स्ट टाइम नक्की भेटू अशी मी आशा करतो. थँक्यू सो मच. नक्की. येस, थँक्यू सो मच.